गयावरे जना पेटले पितरांची ऋण केले करमांतर बोंब मारली हरिहर माझी झाली गया वरे जना पेटले पितरांची ऋण तुका म्हणे माझे बार उतरले ओझे माझी झाली गयावरे जना पेटले पितरांची ऋण पिंड पदावरे दिला पुलिया करी माझी झाली गयावरे जना पेटले पितरांची ऋण पांडुरंग करू चरण संदाजी त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचे आसुता चरणावरी ठेवणे माता साष्टांग करी दंडवत दुसरी बंधू शारदा जय चतुर्णाची आत्मजा वाविषिते पाविजया सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांच्याने पुण्य पावना प्रसन्न होणे श्रुते जना तया माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जना रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जना तया माझे नमन दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ कुटुंब श्रोते देखा तया माझे नमन दंडवत
आयशे नमन करुणिया सकळा हरी कथा बोलल्या बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे ओम नमो ज्ञानेश्वर 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 ओम नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची गेल्या स्मरणा होय सकळे विद्यांची ते अधिकरणा तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारणे आता मस्तक है मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या पिंड पदावरे दिला पुलिया करी माझी झाले गया वरे जना पिटले पित्रा शिरोणा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी देवण्याविषयी संत तुकोबरा यांचा चारित्रणाचा अभंग आहे। अभंगाचा तुम्हाला अगोदर सरळ भावार्थ सांगतो म्हणजे कीर्तन समजलं जातं आणि लवकर सुटलं जातं। विडला पिंड पदावरे
दिला फुल्या करी। पहिले चरण आहे पिंड पदावर दिला फुल्या करी। पिंड याचा अर्थ जीव, जीवात्मा, त्याला आपल्या भाषेत प्रेतात्मा म्हटलं जातं। तो जीव जे आहे तो जीव आज त्यांची जे दोन चिरंजीव आहेत दशरथ आणि तुषार, या दोघांच्या हस्ते जो जगाचा ब्रह्मांड नायक असणारा ज्याने जग निर्माण केलं, तो महामल निर्माण केले, सृष्टी निर्माण केली, भौगोलिक रचना निर्माण केली, तो जगाचा ब्रह्मांड नायक असणारा भगवान विष्णू। आणि त्या भगवान विष्णूच्या पायावर ते एकदा पिंड दान केलं तर त्या पिंडाचं रूपांतर कशात होतं? माझे झाले गया वरजना भेटले पितरांचे ऋण। आणि एकदा पिंड दान केलं भगवान विष्णूच्या पायावर तर त्या आत्म्याचं रूपांतर माझे झाले गया भेटले पितरांचे ऋण। मी गयावर्जन झालो म्हणजे देव स्वरूप झालो, देवाने मला विलीन करून आज घेतलं। आणि माझ्याबरोबर पाठीमागच्या 3 पिढ्या पिटले पितरांचे अनेक वचन शब्द आहेत पितरांचे, म्हणून पाठीमागच्या 3 पिढ्यातील लोकांचं ऋण जे अतृप्त होते त्यांचं सुद्धा माझ्या सहित काय झालं, मोक्षाला प्राप्त झाले। आणि ज्या वेळेला वडिलांचं दहन करत असताना अग्निकाष्ट केलं मशानभूमीमध्ये, त्यावेळेला दशरथ आणि तुषार असते ज्यांनी पाणी धरलं। ज्यावेळेला अग्निकाष्ट केल्यानंतर 3 फेरे मारले, शेवटच्या फेऱ्याला मडकं पाठीमागं टाकलं खांद्यावरून आणि त्यावेळेला बोंब मारून सांगितलं, देवा हे देवा, अरे ज्या पित्याने आम्हाला जन्माला घातलं ना देवा, त्या पित्याच्या ऋणातून आम्ही उतराय तर होणार नाही, पण उतराय होण्याचा आम्ही प्रयत्न करतो देवा। आमच्या वडिलाचं शेवटचं विधी कर्म मी चांगलं करून म्हणून त्यावेळेला बोंब मारून सांगितलं, म्हणून आज केले कर्मांतर बोंब मारले हरिहर। आणि त्यावेळेला सांगितलं होतं, तुझं कर्म देवा, ज्या पित्याने मला जन्माला घातलं त्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही त्यांचं विधी कर्म शेवटचं चांगलं करेन, म्हणून त्यावेळेला बोंब मारून सांगितलं, म्हणून आज कर्म केलं। एवढेच नाही तर ह्या कुटुंबावरती जवळजवळ 1 वर्ष झालं वडिलांच्या ऋणाचा बोजा। वडील जरी निघून गेले तरी वडिलांच्या ऋणाचा बोजा आहे। दशरथ असतील, तुषार असतील, शाकुंतला असतील, सविता असतील, नंदिनी असतील, सुषमा असतील, पूनम असतील, ह्या 5 बहिणी आणि 2 बंधू 1 वर्ष झालं। आणि त्यांच्या आई रंजन आणि मनीषा यांच्या कुटुंबाचा बोजा, तसेच जवळचे नातेवाईक 1 वर्ष झाले या ऋणामध्ये हे कुटुंब आहे। ऋणातून उतराय होण्यासाठी शपथ घेऊन सांगितलं शेवटचं कर्म करेन, म्हणून आज वडिलांना म्हणतात, दादा आबा, आबा ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने आबा या, आणि तुमचा आम्ही विधी कर्म करत आहेत। आणि तुम्ही जर आला, जो अन्नप्राशन केलं तर आमच्या डोक्यावरचा बोजा कमी होईल। तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, आणि आमचं ओझं डोक्यावर होईल। ओझं एकदा उतरलं तर आबा तुमच्या आत्म्याला काय होईल, माझे झाले काय पिटले पितरांची ऋण। विड्याला थोडासा परिहार देणं आवश्यक आहे की आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे ते कैलासवासी अंकुश मुस्को कोकरे, प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण। आणि या सेवा करण्याचं माझं सुद्धा परम भाग्य आहे। आणि त्या ज्यांचं वर्ष श्राद्ध त्यांचं तर अतिपरम भाग्य आहे, कारण या अधिकार पदावरचा एखादा जर कीर्तनकार भेटला वर्ष श्राद्धाला तर त्या आत्म्यात सुद्धा परम भाग्य आहे। कारण मी भगवान गोरक्षनाथ मठाचा मठाधिपती म्हणून 22 वर्ष सेवा करतोय। मी असताना पेशाने शिक्षक पेशातलं माझं BA इंग्लिश स्पेशल आहे। माझा 10वी आणि 12वीचा बोर्डाचा निकाल 100% असतो होता, आता नाही। ते पूर्व पास व्हायला घेऊन शाळा सोडून दिली पूर्ववास, म्हणून सांगितलं असं अधिकार संपन्न व्यक्ती जर वर्ष श्राद्धाला भेटले तर अतिशय त्या आत्म्याचं चांगलं असतं। आणि ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला, ज्यांनी जवळजवळ मला वाटतं 1 महिनाभर अगोदर तारीख दिली ना, आमचे परमस्नेही म्हटलं तरी चालेल, आणि त्यांच्या कन्येच्या माध्यमातून संघावरून आमच्या आबी सतत तारीख करायची। मला तारीख दिली मला वाटते पुढल्या महिन्यातली 29 नोव्हेंबरची तारीख दिलेली होती।
परंतु काय परत पाहिलं आणि मग 28 तारीख निघाली. परंतु सुयोग असा आहे की 28 तारखेचं मला कीर्तन नव्हतं म्हणून इथं येता आलं, कारण त्यांचं भाग्य आहे, तुमचं ना. आणि माझं परम भाग्य एवढं आहे की एकाच वेळी सर्व लोकांचं मला दर्शन घडतंय. मी खरंच भाग्यवान आहे. विठ्ठल सर्व मायबापांना माय माऊलींना सर्वांना एक विनंती करतो, मला तुम्ही बोलण्यासाठी बोलवलंय, बरोबर आहे का नाही? तुमचं काम ऐकायचं. आपल्या हातात फक्त 1 तास राहिलाय. 1 तास राहिलाय. एका तासामध्ये बसलेल्या लोकांनी उठून कधी जायचं नसतं कीर्तनातून, आणि बसल्यानंतर आपापसात बोलायचं नसतं कधी. नाहीतर बाया कधी आला, तुम्ही कसं आहे, काय आहे, असलं काही गप्पा मारायच नाही. जर कीर्तनात बसून बोललं तर महाराज काय होतो, बेडूक हो बोली येईल जन्मा, 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 कीर्तनी पैसोनी करील झोपड बडा, कीर्तना पैसोनी करील झोपड बडा, बेडूक हो बोली येईल जन्मा, येईल जन्मा. आता पाऊस बी संपला, डायरेक्ट म्हणून सांगितलं पुढे सरून बसा थोडं. आताच तुम्ही काय करा, दोघं चौघ उठून इकडे बसला तर बरोबर आहे, माझ्या माता माऊलींना जागा होईल. या पुढे तुम्ही दादा काका, या पुढे इथं. कमी हेर मायनी हेर, चला पुढे. हा या आता माऊलीने फक्त आपापसात बोलू नका, नाही तर बाया बरं झाला तर जागा मिळाली, तसं काही करू नका. बसा बसा, रिकाम्या जागा बरा. फिल इन द ब्लँक्स. चला, आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. तुम्ही आणि मी माझ्या सेतवर का, जो या मूर्ती लोकांमध्ये प्रत्येक मनुष्य जन्माला येतो, आईच्या गर्भामध्ये जन्माला येतो, त्या दिवसापासून आपल्या पाठीमागे काळ लागलेला असतो. ज्या दिवशी आपला जन्म होतो त्या दिवशी जन्माबरोबर आपण मृत्यू घेऊन आलेलो असतो. ज्या दिवशी जन्माची तारीख मिळते त्या दिवशी आपल्या मृत्यूची तारीख घेऊन येतो. ज्या दिवशी आपला मृत्यू होतो त्या दिवशी आपण जन्माची तारीख घेऊन येतो. म्हणजे ह्या शरीरावरती माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत 16 संस्कार केले जातात. त्याच्यात प्रामुख्याने 3 संस्कार सांगतो. ते प्रामुख्याने कोणते 3 संस्कार? ज्याचा पहिला 16 साजरा झाला त्याचा शेवटचा 16 साजरा होणार, बरोबर आहे ना? ज्याचा पहिला 16 साजरा झाला त्याचा जन्माचा, ज्याचा पहिला 16 साजरा झाला त्याचा मृत्यूचा 16 साजरा होणार. देहा जाईला जाईला जाईल त्याशी काळोबा खाईल. ज्यावेळेस आपण जन्माला येतो जन्माबरोबरच आपला मृत्यू बरोबर आलेला असतो. तुम्ही कुठे आता इथं बसलाय ना, तुमच्या शेजारी तुमचा मृत्यू बसलाय. खरं सांगतो तुम्हाला, माझ्या शेजारी, तुमच्याच नाही. कारण जन्म हा शब्द जे आहे, जन्म या शब्दामध्ये, जन्म किती अक्षरी शब्द आहे आता सांगितलं. ताई बोलू नका, मोबाईल ही बंद करा सगळं आपलं निवांत, त्याच्यामुळं घोटाळा होऊन जातो. विठ्ठल जन्म हे शब्द 2 अक्षरी शब्द, हे जन्मामध्येच आपल्याला मृत्यू दिलेला आहे. आता जन्म या 2 अक्षरापैकी पहिला शब्द ज आणि शेवटचा शब्द काय? मय. ज म्हणजे जन्मणे, म म्हणजे मरणे, आणि मधला शब्द आहे न, म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत कसं आयुष्य घालवलं आणि ते आयुष्य नाशवंत आहे त्याला न म्हटले. म्हणून जन्माबरोबरच आपला मृत्यू येत असतो, जन्माबरोबरच आपण तारीख घेऊन आलेलो असतो. आणि इथं कोण सुद्धा
चिरंजीव नाही या मूर्ती लोकांमध्ये, जो जन्माला आहे तो जाणार आहे. म्हणून प्रामुख्याने जन्मापासून मरेपर्यंत माणसाच्या शरीरावरती 16 संस्कार केले जातात. आणि ज्या वेळेला माणसाचा मृत्यू होतो, प्रत्येकाने पाहिलाय, प्रत्येकाच्या घरामध्ये मृत्यू झालेला पाहिलाय. माणसाचा मृत्यू होत असताना 2 प्रकारचा मृत्यू होतो माणसाचा. एक नैसर्गिक मृत्यू होतो ना, एक दुसरा अनैसर्गिक मृत्यू होतो. नैसर्गिक मृत्यू कशाला म्हणायचं? वय होऊन मरणे, कोणत्याही शरीराला व्याधीपीडा न होता मरणे, त्याला नैसर्गिक मृत्यू म्हणायचं. आणि अनैसर्गिक मृत्यू कशाला म्हणायचं? अनैसर्गिक शब्द नाही कळाला तर मराठीत, शुद्ध मराठीत सांगतो, ॲक्सिडेंटली. आता ॲक्सिडेंट म्हटल्यावर लगेच कळतं, मराठी आहे ना ते. अपघाती मृत्यू त्याला म्हणायचं, अपघाती मृत्यू. अपघाती मृत्यू म्हणजे काय तर एखाद्या रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट होणे, विष प्राशन करून मरणे, फास घेऊन मरणे, एखाद्याचा खून होणे, पेटवून घेणे, पाण्यात पडून मरणे, ह्याला किंवा सर्पदोष वगैरे होऊन मरणे, ह्याला अपघाती मृत्यू म्हणायचं. आता ज्या वेळेला आपण आईच्या गर्भातून जन्माला येतो त्या दिवशी आपल्या आल्याबरोबर 5व्या दिवशी आपली 5वी केली जाते ना. का 5वी करायची? तर 5व्या दिवशी असं आहे की ब्रह्मदेवाचा आदेश घेऊन सटवाई येत असते. सटवाई ते दिवा प्रज्वलित त्या दिवशी दिवा लावतात आणि त्या दिव्याच्या प्रकाश ज्योतामध्ये, अंधुकमय प्रकाश ज्योतामध्ये ते ब्रह्मदेवाचा आदेश घेऊन सटवाई आले. ते जन्मापासून मरेपर्यंत तुम्हाला आयुष्य किती त्या दिवशी लिहिलेलं जातं. 5व्या दिवशी आपल्याला आयुष्य लिहिलं, तुम्हाला 70 वर्षाचं आयुष्य का 100 वर्षाचं का 50 वर्षाचं आयुष्य त्या दिवशी लिहिलं जातं. आणि त्या 50 वर्षाच्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनात काय काय घडणार आहे त्या 5व्या दिवशी लिहिलं जातं. तसं आपल्याला जीवन जगावं लागतं. आणि मग एखाद्याला सटवाईने जर शब्द अक्षर लिहिलेलं 70 वर्षाचं आयुष्य लिहिलेलं असेल एखाद्याला, आणि तो जर मनुष्य 40व्या वर्षी ॲक्सिडेंटमध्ये गेला तर त्याचं आयुष्य किती शिल्लक राहिलं? 30 वर्ष. म्हणा की तुला आणलाय कशाला, तूच सांग. 30 वर्ष राहिलं. मग 30 वर्ष आयुष्य तो आत्मा या मृत्यू लोकामध्ये पिशाची योनीत भटकत असतो. म्हणून जुनी म्हातारी माणसं अजून सुद्धा आपल्याला म्हणतात, दादा 12च्या वेळेला वड्याकडे जाऊ नका, पिंपळाकडे जाऊ नका, नदीकडे जाऊ नका दुपारच्या 12च्या वेळेला, कारण हे अतृप्त आत्मे पिशाची योनीमध्ये भटकत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीने माणसाचा मृत्यू होतो. ज्या दिवशी माणसाच्या शरीरातून जीव निघून जातो, मृत्यू म्हणजे काय तर जीव असतो, आणि तो जीव सर्वांनी पाहिलेला आहे. पाहिलाय का? अतिसूक्ष्म जीव आहे दादा. आपल्या डोक्याचा एक केस काढला, केसाचा आग्र टोकाचे 10,000 तुकडे करा, 10,000. त्याच्यातले एक तुकड्यामध्ये जीव आहे. तो येताना जीव कधी कळत नाही, जाताना जीव कधी कळत नाही. अतिसूक्ष्म जीव, अतिसूक्ष्म. ज्यावेळेला नवविवाहित तारुण्यावस्थेतली मुलगी लग्न झाल्याबरोबर ज्यावेळेला तिची मासिक पाळी चुकते त्यावेळेला तिला कळतं की आपल्याला गर्भावस्था प्राप्त, म्हणजे जीव जन्माला आला. कधी कळतं? मासिक पाळी चुकल्यानंतर. म्हणजे येताना जीव कधी कळत नाही, आणि एखाद्या सौभाग्यवतीचं कुंकू कधी हरवलं, जाताना जीव कळत नाही. अतिसूक्ष्म जीव आहे. आणि मग ज्या वेळेला हा जीव निघून जातो शरीरातून, त्यावेळेला शरीर थंड पडलं जातं. तो जीव निघून गेल्याबरोबर कुठं जातो तर त्या प्रेताच्या शेजारी जीव बसलेला असतो, कुठं जात नाही दादा. आणि मग त्यावेळेला घरातील लोक येतात. शाकुंतला येत असतील, सविता येत असतील, नंदिनी येत असतील, सुषमा येत असतील, पूनम येत असतील, दशरथ येत असतील, आणि तुषार येत असतील. आबा म्हणून हाक मारतात. आबा 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 म्हणून रडतात. त्यावेळेला तो आबाचा जीव त्या प्रेताच्या शेजारी असतो. त्यावेळेला आबा म्हणतात, अरे बाळांना रडू नका, मी अजून जिवंत आहे. पण आबाचे हाक या मुलींच्या आणि मुलांच्या कानावरती येत नाही, पत्नीच्या कानावरती येत नाही. का? तर त्या आबाने शरीररूपी साधन सोडलेलं असतं. शरीररूपी साधन असल्याशिवाय माणसाचा आवाज दुसऱ्याजवळ जात नाही. आणि मग त्यावेळेला मुलांना मुलींना तो आवाज समजून सांगतात, परंतु आवाजचा शरीर आणि जीव वेगळा असतो. म्हणून ज्यावेळेला त्या जीव निघून गेल्यानंतर त्या देहाला प्रेत म्हटलं जातं, आणि त्या जीवाला प्रेतात्मा म्हटलं जातं. म्हणून ज्यावेळेला प्रेताला आंघोळ घातली जाते, आंघोळ घातल्यानंतर आपण मशानभूमीत घेऊन जातो. त्यावेळेला तो जीव आपल्याबरोबर त्या मशानभूमीत येत असतो दादा. आणि यावेळेला अग्निदहन अग्नि कष्ट केल्याबरोबर त्या जीव म्हणतो की माझा ध्येय संपलाय, मृत्यू पावलाय. त्यावेळेला जीवाला कळतं की माझा ध्येय संपलाय. आणि ज्यावेळेला लोक मशानभूमीतून मुलगा असो, मुलगी असो, सगळे असो, बायको असो, रक्तातली नात्यातली सगळी असो, आणि ज्या वेळेला मशानभूमीतून टाकून या
होती पाठारे अंती होती पाठमोरी टाकोळी पडती जन्माला येताना आईच्या उदरातून आपल्याला एकट्याला जन्माला यावं लागतं आणि आपल्या ज्यावेळेला मृत्यू होतं त्यावेळेला मशादभूमी चित्तेत एकट्याला जळावं लागतं. जे आबा आबा म्हणणारी मुलं आणि मुली आणि पत्नी ज्यावेळेला अग्निधन अग्निकाष्ट केल्यानंतर टाकुनी आपण तिरांडा पुऱ्यांती होती पाठमोरी, शेवटच्या क्षणाला सर्व पाठमोरी होऊन जातात त्यावेळेला एकट्याला मशानभूमीत जाळावं लागतं. आणि मग घरी ज्यावेळेला लोक येतात त्यावेळेला तो आत्मा आपल्याबरोबर घरी येत असतो आणि घरी आल्यानंतर म्हणून आल्याबरोबर रांगोळी घालण्याची प्रथा आणि ज्योत लावण्याची प्रथा आहे. ज्योतीच्या स्वरूपामध्ये तो आत्मा त्या घरामध्ये वास्तव्य करत असतो प्रकाश ज्योतीमध्ये, आणि त्या रांगोळीच्या स्वरूपामध्ये कोणत्या प्रतिआत्मक देहात विलीन झाला त्याचं प्रतीक उमटलं जातं म्हणून रांगोळी आणि ज्योत लावण्याची प्रथा आहे. आणि ज्यावेळेला सावडण्याचा विधी असतो, तिसऱ्या दिवशीचा विधी असतो, त्यावेळेला तो आत्मा आपल्या सर्वांच्या समवेत पुन्हा मशानभूमीत आपल्याबरोबर येत असतो. आल्यानंतर ज्यावेळेला सावडण्याचा विधी होतो, सावडण्याचा अधिकार जर वेदशास्त्राप्रमाणे पाहिला तर सावडण्याचा अधिकार त्या आस्थाला स्पर्श करण्याचा अधिकार त्या कुटुंबातल्या फक्त लोकांनाच असतो. इतर लोकांनी कधी आस्थाला स्पर्श करणं, फक्त रक्षाला स्पर्श करून बाजूला जाऊन बसायचं हे शास्त्र होतं. परंतु आपण सगळेजण त्याच्यावर मुरकट पडल्यासारखे होते, कोण कोणाला सांगत नाही म्हणून आस्थाला स्पर्श करायचा अधिकार फक्त त्या कुटुंबातल्या मुलांना आणि त्यांची काही पत्नी असतील, आई वडील असतील, त्या घरातल्या फक्त कुटुंबातल्या लोकांना आस्था स्पर्श करायचा अधिकार आहे. आणि म्हणून ज्यावेळेला सावडण्याचा विधी होतो, सावडण्याचा विधी झाल्यानंतर पसायदान म्हटलं जातं. आणि पसायदान झाल्यावर पुष्पवृष्टी झाल्यावर तो आत्मा ते घर सोडतो, मशानभूमी सोडतो, तो आत्मा कुठे जाऊन बसतो? ओढेच्या काठी, नदीच्या काठी, जुन्या पिंपळाच्या वृक्षावर जाऊन बसतो. का तर मरते समय तो आत्मा पाणी करून मेलेल्या पाण्याच्या शोधार्थ तो आत्मा त्या ठिकाणी जाऊन बसत असतो. आणि मग तो आत्मा किती दिवस तिथे जाऊन बसतो? ज्या दिवशी 10वा होतो, 13वा होतो, तोपर्यंत आत्मा त्या ठिकाणी असतो. 10वा हा विधेय, 13वा ही शास्त्र आहे. 10वा काय विधेय आणि 13वा ही शास्त्र आहे. विधी कशाला म्हणायचं? ज्या क्रियेमध्ये, ज्या कृतीमध्ये बदल केला जातो, आपल्या मनानुसार बदल केला जातो, तो कार्य संपन्न केलं जातं, त्याला विधी म्हणायचं. म्हणून 10वा हा विधेय जर भाऊकीचा आडवा आलं, पाहुण्यारावळ्याचा आडवा आलं तर 10व्या दिवशी केला जातो, हे शास्त्र आहे. परंतु तो 10वा आडवं जर कोणाचं काय आलं, अडचण असेल तर तो 10वा तिसऱ्या दिवशी केला जातो, 5व्या दिवशी केला जातो, 7व्या दिवशी केला जातो आणि 10व्या दिवशी 10वा केला जातो, म्हणून त्याला विधी म्हणायचं. आणि 13वा ही शास्त्र आहे. 13वा ही शास्त्र काय तर 13व्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणताही भावकीचा आडवं कोणाचं येऊ द्या, 13व्या दिवशी 13वा केला जातो तर त्या आत्म्याला सद्गती प्राप्त होत असते. आपण जर अलीकडे 13वा केला तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून ते शास्त्र 13व्याला शास्त्र म्हटलं जातं. ज्या कृतीमध्ये, ज्या क्रियेमध्ये, ज्या पूजेमध्ये, ज्या विधीमध्ये बदल केला जात नाही त्याला 13वा म्हणायचं. मग 13वा का करायचा? कारण माणसाच्या शरीरावरती पहिल्यांदाच जिवंतपणे 2 संस्कार झालेले असतात. तो कोणता? पहिला संस्कार जन्माचा संस्कार झालेला, दुसरा संस्कार असतो तो विवाह संस्कार झालेला असतो, मधला संस्कार विवाह संस्कार, आणि शेवटचा कोणता झाला? मृत्यूचा सोहळा. 3 सोहळे झाल्यानंतर राहिले किती सोहळे शिल्लक? 13 सोहळे राहिले. मग ते 13 सोहळे पूर्ण करावे लागतात. म्हणून 13व्या दिवशी तो जीव खडा असतो, त्याला आत्मा म्हणतात, जीवात्मा म्हणतात. सुतळी तोडलेला त्या खडा ठेवून 13 खडे मांडून ते 13 संस्कार पूर्ण केले जातात. आणि ज्या दिवशी 13 संस्कार पूर्ण होतात त्यावेळेला त्या आत्म्याला अंगठ्या एवढे शरीर प्राप्त होतं आणि तो आत्मा ह्या मृत्यू लोकातून स्वर्ग दिशेने अंगठ्या एवढे शरीर प्राप्त होतं. अति वायू वेगाने तो आत्मा मृत्यू लोकातून स्वर्ग
लोकांकडे पलायन करत असतो. म्हणजे किती दिवसातून आत्मा स्वर्गाकडे जातो? 13वा झाल्यानंतर 13 दिवसाने आत्मा स्वर्गाकडे जातो. काही लोकांचा 14वा केला जातो, काही लोकांचा 15वा केला जातो, काही लोकांचा 16वा केला जातो. 16 पर्यंत म्हणून 16 संस्कार आहेत. आता 14वा कोणाचा केला जातो? आता 13वेपर्यंत माहिती आहे. 14वा कोणाचा केला जातो? ज्याचा मधला 16 नाही झाला का नाही त्याचा 14वा केला जातो. विवाह 16 ज्याचा झाला नाही. 14वा कोणाचा केला जातो? नाही, यांचं झालंय आता काय अडचण नाही. म्हणून 14वा ज्याचं लग्न झालं नाही त्याचा 14वा केला जातो. 15वा कोणाचा केला जातो? वानप्रस्थ आश्रमामध्ये असतो त्याचा 15वा केला जातो. जो संन्यास आहे ना, संन्यास आश्रमामध्ये त्याचा 16वा केला जातो. आणि म्हणून हा विधी 13 दिवसानंतर त्या आत्म्याला अंगठ्या एवढे शरीर प्राप्त होतं आणि तो आत्मा वायू वेगाने मृत्यूलोक सोडतो आणि स्वर्गाच्या दिशेने जातो. आणि स्वर्गाकडे जाताना यम दरबारी त्याला पोचायचं असतं. आणि यम दरबाराच्या अलीकडे एक वैतरणा नावाची नदी आहे आणि त्या नदीचं पात्र 1000 कोस पात्र आहे. आपल्या मानगणगेसारखं नाही पात्र, त्याचं 1000 कोस लांब पात्र आहे. आणि ती नदी स्वर्गाच्या यम दरबाराच्या अलीकडे आहे. ती नदी अखंड वाहत असते. 1000 कोस लांब पात्र आहे आणि ती नदी अखंड वाहते. ती नदी पाण्याने वाहत नाही दादांना. तर ती नदी मलमूत्राच्या घाणीने आपल्या जखमेतून जो पू निघतो त्या पोहाने ती नदी वाहत असते. त्या नदीमध्ये किड्या मुंग्या जे असे प्राणी असतात, तो खेकडे मासे असले प्राणी असतात. आणि मग त्या नदीपर्यंत पोचण्यासाठी, मृत्यू लोकातून त्या नदीपर्यंत पोचण्यासाठी आत्म्याला दिवस लागतात. 48 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 48. पहिले किती दिवस? 13 दिवस. 13 दिवसाने तो आत्मा स्वर्गाकडे जातो. पहिले 13 दिवस, नदीपर्यंत पोचायला 48 दिवस. 13 ने 48 झाले किती? म्हणा की तुला आणलाय कशाला? 61 दिवस झाले. 61व्या दिवशी तो आत्मा त्या नदीपर्यंत पोचतो. नदीपर्यंत गेल्यानंतर आत्मा त्या नदीतून त्याला पलीकडे जायचं असतं. 1000 कोस लांब पात्र आहे, मलमूत्राचा बांधा आहे, घाण आहे आणि त्याच्यातून त्याला जायचं असतं. जर त्या आत्म्याने ह्या मृत्यू लोकामध्ये चांगलं कार्य जर केलेलं असेल तर त्याला त्या नदीतून पोहून जायची काय आवश्यकता नाही. तर त्या नदीच्या कडेला कामधेनू नावाची गायी येते. गायी त्या आत्म्याला आपल्या पाठीवरती घेते आणि नदीतून पलीकडे सोडत असते. आणि जर एखादा आत्मा ह्या नर शरीरात, मानवी शरीरात मृत्यू लोकात आले, त्याने जर कोणाचा बांध नीट ठेवलेला नसेल, एखादी नांदत असेल तर तिला नांदून दिलेलं नसेल, एखाद्या जमत असलं तर जमून दिलेलं नसेल, घराघरात भांडणं लावलेली असतील, वादविवाद, तर त्या आत्म्याला गायी कधी मदत करत नाही. तर त्या आत्म्याला त्या नदीतून पोहून जावं लागतं. केले कर्म झाले, केले कर्म झाले देशी भोगाले, केले कर्म झाले देशी भोगाले, उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेची भोगा आले. अर्ध्या चरणामध्ये 3 प्रारब्ध कर्मयोग सांगितला. 3 काळाचा उल्लेख केला. केले, झाले, आले. 3 क्रियापद आहेत. केलं जसं करेल, जसं पेराल तसं उगवेल. बरोबर आहे का नाही? आणि केले झालं म्हणजे केलं जे भूतकाळ झाला, आलं वर्तमान काळ झाला. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि जसं करल तसं आता भोगायला येणार. जैसे जैसे कर्मा तैसे फळ दे ईश्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जैसे कर्मा तैसे फळ दे ईश्वर, जैसे जैसे कर्मा तैसे फळ दे ईश्वर. जगी जीवनाचे सारे घ्यावे जाणूनी सत्वर, जगी जीवनाचे सारे घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जैसे
आपण कराल त्या पद्धतीने आपल्याला फळ मिळत असते. कारण मनुष्य जन्मात आल्यानंतर कर्म करायचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण फळ भोगायचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. तर फळ द्यायचं स्वातंत्र्य, संसार करायचं आपलं काम आहे. जसं वर्गामध्ये शाळेमध्ये मुलाचं काम आहे परीक्षा द्यायचं काम आहे, पेपर द्यायचं काम आहे, पण पेपर तपासायचा मार्क द्यायचं काम शिक्षकाचं आहे. तसं संसारात जन्माला आल्यानंतर संसार करायचं आपलं काम आहे. आणि त्या संसारात काय काय केलं, चांगलं का वाईट केलं, त्यानुसार फळ द्यायचं काम ईश्वराचं आहे. म्हणून जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. आणि देव फळ देत असतो. आणि म्हणून सांगितलं की ज्या वेळेला तो आत्मा जे आहे तो नदीच्या कडेला जातो आणि नदीतून पलीकडे जाण्यासाठी यमाच्या दरबारात ज्या वेळेला आत्मा जातो आणि त्यावेळेला आत्मा त्या यम दरबारात पोचतो, त्यावेळेला त्याला दिवस लागतात 39. किती दिवस लागतात? 39. पहिले किती झाले? 61 आणि 39 100 दिवस. 100व्या दिवशी तो आत्मा यमाच्या दरबारात पोचत असतो. आणि 100व्या दिवशी आत्मा यमाच्या दरबारात पोचतो, त्यावेळेला त्या यमाच्या दरबारात पोचल्याबरोबर त्या आत्म्याची फाईल दाखल होती, केस दाखल होते. यम दरबार हा हायकोर्ट आहे स्वर्गातलं, एकच कोर्ट आहे. आपल्याकडे आता लई कोर्ट झाली, पण अजून यमाच्या दरबारात एकच कोर्ट आहे, त्याला हायकोर्ट म्हणायचं. आणि मग ह्या आत्म्याने काय काय केले, आबांची केस तिथं दाखल झाली. आबांची केस दाखल झाली तर आबाने जन्मापासून मरेपर्यंत काय काय केलं, तसं आबाने पाहायला गेलं तर 20 वर्षाच्या कालावधीमध्ये बोराके शोरूमला कामाला असताना सुद्धा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप असं लोकांना मदत केली, सहकार्य केलं, चांगलं कार्य केलं, संकट समय उपयोगी पडले. आणि मग अशा व्यक्तींची चांगलं किंवा वाईट कुणीही करू द्या, त्यांची केस यमाच्या दरबारात नोंद होती, केस दाखल होते. आता केस खेळायचे लढवायचे म्हटलं तर काय व्हावं लागतं, वकील लागतो त्याला सुद्धा. मग स्वर्गात सुद्धा यमाच्या दरबारात वकील आहे आणि त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. केस चालू होत असतो. जसं आपल्याकडे फलटणला केस दाखल झाल्यानंतर केशीचा निकाल दुसऱ्या दिवशी लागतो, आपल्याकडे लागतो ना, नाही लागत ना. मग केशीचा निकाल दुसऱ्या दिवशी लागत नाही, मग तिथं सांगितलं जातं, वकील म्हणतात की केशीचा निकाल दुसऱ्या दिवशी लागत नाही, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही फलटणला मुक्काम करा. सांगतेत का? आपण काय करतो, घरी येऊन जाऊन करतो ना. येऊन जाऊन नाही कळलं तर मराठी सांगतो अपडाऊन, लगेच कळते, अपडाऊन करतो ना. मग तसं सुद्धा स्वर्गात सांगितलेलं त्या आत्म्याला, आज तुमची केस आमच्याकडे 100व्या दिवशी दाखल झाली, तुमच्या केशीचा लवकर निकाल लागणार नाही, तर तुम्हाला सुद्धा घरनं येऊन जाऊन करावं लागेल. मग तो आत्मा स्वर्गातून परत मूर्ती लोकात येतो. तो कधी येतो? मासिक श्राद्धाला येत असतो म्हणतात. म्हणून मासिक श्राद्ध का घालायचं, त्याचं कारण असं आहे, ह्या कुटुंबातले केलेले 5 मुलींना, 2 मुलांनी आणि 2 पत्नींनी त्या जीवात्म्यासाठी आबांसाठी केलेलं पुण्याई. आणि जी व्यक्ती जेवणार आहे ना, त्या व्यक्तीच्या दोघांच्या पुण्यामुळं स्वर्गात होणारा त्या आत्म्याला जो वेदनाने त्रास होतो तो कमी होतात, म्हणून मासिक श्राद्ध घालतात. विड्याला आणि म्हणून तो आत्मा असा 11 महिने हेलपाडं घालतो. आणि 11 महिने हेलपाडं घातल्यानंतर जो 12वा महिना असतो त्या दिवशी ती केस जवळजवळ चालते 265 दिवस काका केस चालते. आणि पहिले दिवस किती? 100 दिवस. आणि ही केस किती दिवस चालते? 265 झाले किती? आणि ज्या दिवशी कोर्टात केशीचा निकाल 365व्या दिवशी लागतो, तोच केशीचा निकाल म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध होय. विड्याला ह्या मूर्ती लोकातले सगळे प्रकारचे आत्मे ह्या स्वर्गामध्ये असतात. चांगले वाईट ह्या विश्वातले, ह्या जगातले आत्मे सगळे स्वर्गात असतात. स्वर्गामध्ये एक सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या काठाला ते आत्मे बसलेले असतात. त्या आत्मे बसल्यानंतर त्या सरोवरामध्ये ब्रह्ममुहूर्तावर स्वर्गातले देव आणि अप्सरा येतात, आंघोळ करत असतात, स्नान करत असतात. आणि स्नान करते वेळेला ह्या मूर्ती लोकातले, ह्या विश्वातले सगळे चांगले वाईट प्रकारचे स्त्री पुरुष लहान मुलं कोणी असू दे, जेवढे आत्मे इथं मेलेले ते सगळे त्या सरोवराच्या काठाला असतात. आणि त्या सरोवराच्या काठाला असल्यानंतर ते आत्मे त्या भगवंताला विनंती करतात, हे देवा, देवा, अरे देवा, त्या वेळेला तुला आम्हाला जन्माला घालू नको, तर देवा मला खडकीमध्ये जन्माला घातला. देवा, हे भगवंता,
अरे जन्माला घातलं, मला आईच्या गर्भामध्ये जन्माला घातलं, लहानाचं मोठं देवा केलं. देवा ज्यावेळेला मोठं केलं त्यावेळेला देवा मला संसार दिला, 2 पत्नी दिले, 5 मुले दिल्या, 2 मुलं दिली भगवंता. अरे माझा संसार चांगला असताना देवा तुला पाहवलं नाही करे? चांगल्या संसारातून मला तू घेऊन आला देवा. काय तुझा आणि माझा वैरी, काय मी तुझं वाईट केलेलं होतं. देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार. दुःखाचे डोंगर टाकावीसी देवा, दुःखाचे डोंगर. देवा हे देवा, देवा अरे माझी इच्छा नसता तू मृत्यू लोकात मला जन्माला घातला देवा. या खडकीमध्ये जन्माला घातलं भगवंता. मी तुला जन्माला घालू नको म्हटलं तर माझ्या इच्छेच्या विरुद्ध तो गेला, मला जन्माला घातलं भगवंता. मला 2 पत्नीचा संसार दिला देवा. माझ्या पोटी 5 मुले दिले भगवंता, 2 मुलं दिली माझ्या पोटी. अरे माझा एवढा संसार सुखाचा चालत असताना, लोकांची सेवा करत असताना मोठमोठे पर्वत माझ्या समोर दुःखाचे तो डोंगर निर्माण केले, तर त्याच्यातून डोंगर पार करून जाण्यासाठी देवा तुम्हाला ताकद दिली, शक्ती दिली आणि मला इथपर्यंत घेऊन आला. चांगला माझा संसार असताना देवा का आणलं तो? काय तुझं मी वाईट केलं देवा भगवंता? दुःखाचे माझं वैर नसताना तू देवा वैर आणलं असत. अरे आणलं ते आणलं देवा, आम्ही आज या आणलं ते आणलं देवा, आज आम्ही या स्वर्गामध्ये बसलोय. आज आम्हाला तहान लागली तर पाणी प्यायचा अधिकार नाही भगवंता. आंघोळ करावीशी वाटले, आमच्या अंगाचा वास येतोय, आंघोळ करावीशी वाटले तर पाण्याला स्पर्श करायचा अधिकार नाही. तुम्ही येताय पाट्याच्या वेळेला स्नान करताय, आंघोळ करताय, देव येताय, तुम्ही अप्सर येताय, आम्ही काय केलं भगवंता? देवा आम्हाला याच्यातून सुटका कर देवा. तूच करता करत जन्माला घालणारा तोच आहे, कर्म करून घेणारा तोच आहे, शेवटीला नेणारा सुद्धा तोच नाही देव. याच्यातून आमची सुटका कर, नको आम्हाला हे दुःख वेदना. त्यावेळेला देवाने सांगितलं, मायबापांची सेवा करणं माझं आद्य कर्तव्य आहे. ज्या दिवशी तुमचं वर्ष श्राद्ध असेल त्या दिवशी तुम्ही मृत्यूलोकात जावा, मी स्वतः इथून तुमच्या याच्यातून सुटका करतो. म्हणून तो आत्मा आज आबांचा आत्मा या मृत्यूलोकात आला. ज्यावेळेला काकाने पूजा करत असताना त्या काकांच्या शरीरात तो आत्मा प्रवेश करतो आणि ज्या मुलांचे 2 मुलांच्या हस्ते पूजा केली त्यावेळेला देव स्वतः येतो, त्या मुलांच्या शरीरात प्रवेश करून घेतो आणि ते विधी केला जातो. त्या विधीला काय म्हणतात? पिंड
आपुलिया करी. म्हणून सांगितलं भगवंताने शब्द दिला, मी ज्या दिवशी तुमचं वर्ष त्या दिवशी मी येतो, तुम्ही जा. आबांच्या आत्म्याने काकांच्या शरीरात प्रवेश केला त्यावेळेला, आणि मुलांच्या शरीरात देव स्वतः प्रवेश करत असतो आणि ते विधी करून घेतला जातो. त्या विधीला म्हणतात पिंडदान विधी. मग काकांनी 3 प्रकारचे भाताचे मोठे गोळे बनवले आणि छोटे छोटे भात उभी करून ठेवला किंवा सुपारी एवढे गोळे बनवले जातात. आज पाहायला गेलं तर सगळ्याला प्रश्न असा निर्माण होतो की आज वर्षश्राद्ध आहे, आबांचं वर्षश्राद्ध आहे. मग एकट्या आबांचंच वर्षश्राद्ध असताना काकांनी 3 प्रकारचे भाताचे गोळे का बनवले? एकच गोळा बनवायला हवा होता. मग 3 का भाताचे गोळे बनवायचे आणि ते बी भाताचेच का? ज्वारीचे, मकीचे, बाजरीचे का नको? भाताचीच का बनवायची आणि 3च का बनवायचं? कारण त्या 3 भाताच्या पिंडाचा एक शास्त्र असं आहे. आता काका अधिकार संपन्न बसले तरी त्यांच्या पुढे बोलतो. पहिला जो पिंड असतो तो पिंड ज्यांचा आज वर्षश्राद्ध त्यांचा पहिला पिंड असतो. दुसरा पिंड त्यांचे पिताश्री जिवंत असतील तर ठीक आहे, त्यांच्या आजोबांचा पिंड असतो. त्यानंतर त्यांच्या पजोबांचा, असे 3 प्रकारचे पिंड असतात. पहिला जो पिंड असतो तो शास्त्र पद्धतीने पाहिला तर वसुरूप पिंड असतो. दुसरा पिंड आहे तो रुद्ररूप पिंड असतो आणि तिसरा पिंड आदित्यरूप पिंड असतो. ज्यावेळेला त्यांच्या आजोबा पंजोबाचं होतं त्यावेळेला ते वसुरूप होता. ज्यावेळेला त्यांच्या मुलांचं झालं, नातवांचं झालं, त्यावेळेला त्या आत्म्याचं त्या पिंडाचं प्रमोशन होतं. जो पहिला वसुरूप पिंड असतो तो दुसऱ्या वेळेला तो आदित्य रुद्ररूप होतो, नंतर तिसऱ्या वेळेला आदित्यरूप होतो. आणि 3 कमीत कमी वर्षश्राद्ध 3 तर माणसाने करावे. जास्त केले तर अतिउत्तम आहे, पण कमीत कमी 3 तर वर्ष करावे. का? कारण पहिला पिंड पहिलं वर्ष वसुरूप असतं, दुसरं वर्ष रुद्ररूप असतं, तिसरं वर्ष आदित्यरूप आणि 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो आत्मा आदित्य रूपातून घोर लोकांमध्ये प्रवेश करत असतो. आणि म्हणून भाताचे 3 प्रकारचे पिंड बनवले. भाताचेच काय बनवायचं? भाताचा रंग असतो हिरवा. कसला रंग असतो? पांढरा रंग असतो. पांढऱ्या रंगाचं मोक्ष सज्जनतेचं प्रतीक आहे. पांढरा म्हणजे मोक्ष आणि सज्जनतेचं प्रतीक आहे. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायाचा ड्रेस पांढरा असतो. हे दोघं सोडून हे दोघं तिकडे भेद की म्हणून सांगितलं मोक्षाचं प्रतीक त्याला म्हणायचं. म्हणून भाताचेच पिंड बनवले जातात. ज्यावेळेला मूर्ती पावला त्यावेळेला 20व्यावर सुद्धा कच्चे तांदूळ टाकले जातात. ज्यावेळेला तिसरा असतो त्यावेळेला तिसऱ्याच्या दिवशी सुद्धा भातच तयार केला जातो. आणि तो भात कशावरती बनवतात? तो तिसऱ्या दिवशीचा भात बाहेर बनवतात आहे की नाही? कशावरती? गाईच्या शेणावरती, गौरीवरती आहे की नाही? गाईचं शेण का वापरायचं? व्हॉट इज रिझन बिहाइंड इट? काय त्याच्या पाठीमागचं कारण काय? तर गाईचे शेण आणि गाईचं गोमूत्र का पवित्र मानलंय शास्त्रामध्ये. आता तर टायमिंग कमी आहे, अतिशय टायमिंग कमी आहे, तर जाता जाता सांगतो तुम्हाला. भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी माता, लक्ष्मी माते ज्यावेळेला दैत्याचा त्याग करून मूर्ती लोकात आले त्यावेळेला मूर्ती लोकात गायींचा कळप होता. गायींच्या कळपामध्ये गेले आणि त्यावेळेला गायींना विचारले तू कोण आहेस? त्यावेळेला म्हणजे मी जगाचा ब्रह्मांड नायक असणारा भगवान विष्णूची पत्नी मी लक्ष्मी आहे, मला तुमच्या ठिकाणी वास्तव्य दे. म्हणले तू आली कुठून? म्हणले मी दैत्याचा त्याग करून मी मूर्ती लोकात आली, मला तुमच्याजवळ राहायचं. त्यावेळेला गायीने सांगितलं तू चंचल स्वभावाचे, तुला आमच्याजवळ जागा नाही. त्यावेळेला लक्ष्मी मातेने म्हणले नाही मला तुमच्याजवळच राहायचं आहे. त्यावेळेला गायी एकमेकीला म्हणायला लागल्या काय करायचं? ही चंचल आहे, कधी बी दैत्याचा त्याग केला, देवाचा त्याग करून इथं आले, आपला बी उद्या त्याग करेल म्हणले. मग काय म्हणले हिचं काही खरं नाही म्हणले या लक्ष्मीचं. मग गायींची मिटिंग भरली आणि गायींच्या मिटिंगमध्ये ठराव पास केला की तुला आम्हाला जागा देता येणार नाही. मग लक्ष्मी मातेला सांगितलं. त्यावेळेला लक्ष्मी मातेने सांगितलं ठीक आहे, तुमच्याजवळ मला जागा द्यायला येत नसेल तर तुमचं जे तुमच्या गहाणीतलं जे द्रव्य पदार्थ तुमच्यातला निरुपयोगी आहे त्या पदार्थामध्ये तरी मला जागा देतात, त्या वस्तू तरी मला जागा देतात. त्यावेळेला गायीने विचारलं आपल्याकडं निरुपयोगी वस्तू कोणत्या आहेत? त्यावेळेला दुसऱ्या गायीने सांगितलं आपलं मलमूत्र, हे शेण आणि गोमूत्र. मग या ठिकाणी आहे म्हणून त्या ठिकाणी देवीचं वास्तव्य आहे, लक्ष्मीचं वास्तव्य आहे म्हणून गोवऱ्यावरती भात केला जातो आणि गोमूत्र लोकांच्या पायावरती दिलं जातं, पुण्य आहे. आणि ज्यावेळेला पुष्पवृष्टी काय करतात, फुलं का व्हायची, दुसरी काय वाहत नाहीत, रंगीबेरंगी फुलं काय, तर फुलाच्या प्रतीक म्हणून फुलाच्या ठिकाणी प्रसन्नतेचं प्रतीक आहे, पुण्याचं प्रतीक आहे आणि लक्ष्मीचा त्या ठिकाणी वास असतो. म्हणून पुष्पवृष्टी केल्यानंतर त्या घराला पुण्य मिळतं, म्हणजे केलेल्या पातकाचा नाश होऊन त्यांना पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून ते पुष्पवृष्टी करतात. त्यानंतर जो जेवणाऱ्या व्यक्तीला वाहना द्यायच्या, छत्री द्यायची, भांडी द्यायची, त्याचं एक शास्त्र असं आहे
की थोडक्यात सांगतो, आता विस्तार करायला वेळ नाही. तर ज्यावेळेला जन्मदाग्नी ऋषी होते, त्या जन्मदाग्नी ऋषी ज्यावेळेला बाण मारायचे लक्ष द्यायचे आणि रेणुका मातेला बाण आणायला लावायचे. हे बाण मारायचे, बायकोला आणायला लावायचे. मग एक दिवशी काय झालं, बाण मारला, बायकोला यायला वेळ झाला रेणुका मातेला. आणि त्यावेळेला जन्मदाग्नी ऋषीला राग आला आणि त्यांनी विचारलं, काय इतका तुला वेळ झाला? त्यावेळेला म्हणले, अहो माझी पाय भाजत होते, ऊन एवढं होतं म्हणून मी एका सावलीला थोडीफार थांबले आणि आत्ता आले. मग त्या जमदग्नी ऋषीचा राग अनावर झाला. त्याने सांगितले, या सूर्याने तुला त्रास दिला ना, मग त्या सूर्यालाच खाली आणतो. जमदग्नी ऋषी काय फार मोठे ऋषी होते हो. आणि त्यांनी ते बाण लावलं, ते सूर्याने पाहिल्याबरोबर पण त्याची ब्राह्मण रूप घेतलं आणि सूर्य मूर्ती लोकांमध्ये आला. आणि जमदग्नी ऋषी साष्टांग दंडवत घातला. म्हणले, सांगितलं, तुम्ही सांगा मला, मी 8 महिने किरण सोसायचे, 4 महिने तुम्हाला पाऊस द्यायचा, माझं काय चुकलं? तुम्हाला अन्नधान्य मी निर्माण करायचं, 8 महिने मी किरणाची ऊर्जा निर्माण करायची, 4 महिना पावसासाठी तुम्हाला, आणि ते अन्नधान्य द्यायचं, माझं काय चुकलं? म्हणले, तुम्ही माझ्यावरती अन्याय आहेत. मग त्यावेळेला जमदग्नी ऋषी म्हणला, तू सूर्य आहेस का? हो. मग म्हणले, बरं याच्यातून आता उपाय काय मला सांग, तुला तर मी शाप दिला, याच्यातून उपशापासाठी काय? तर मग त्यावेळेला सांगितलं, उन्हापासून जर संरक्षण करायचं असेल छत्री द्या आणि पायात चप्पल द्या. मग ह्याने काय होतं, तर म्हणले गेलेल्या आत्म्याला पुण्य प्राप्त होतं. तो आत्म्याला जे ऊन वारा लागतो त्याला त्या ठिकाणी वेदना होणार नाहीत आणि त्या आत्म्याला देव जवळ करून घेतो, म्हणून ते दान करायचं असतं. विठ्ठला आणि मग देव येतो, तर पिंडदान केलं, तर पिंडदान केल्यानंतर त्या मुलांनी देवाच्या भगवंताच्या चरणावरती पदावरती, पद म्हणजे पाय, आता त्याचा विस्तार करतच नाही, कारण पायावरतीच का द्यायचं? भगवान विष्णूच्या पायामध्ये आपण सुख वाटी चिटाई बहुपाई संतांचे, तिथं सुख असतं, तिथं पुण्य असतं. एकदा भगवान परमात्म्याच्या पायावरती ह्या 2 मुलांनी स्वतःहून वडिलांचा आज पिंडदान काकाच्या सामवेत दिला. त्या पिंडदान एकदा भगवान विष्णूच्या पायावरती दिल्यानंतर त्या आत्म्याचं रूपांतर कशात होतं? माझे झाले गयावर जाणा, 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 माझे झाले गयावर जाणा. विठ्ठले पितरांचे ऋण, विठ्ठले पितरांचे ऋण, विठ्ठले 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 भगवान विष्णूच्या पायावरती पिंडदानाचं समर्पण केलं, अर्पण केल्यानंतर त्या आत्म्याचं रूपांतर माझे झाले गायर्जन पेटले पितरांची ऋण. गाया क्षेत्राने काशी क्षेत्र सर्वांना नेत आहे. काशीच्या ठिकाणी जिवंत मनुष्य जाऊन विधी केला जातो. गंगा स्नान केल्यानंतर आणि गायीच्या ठिकाणी मृत लोकांचा विधी केला जातो. गायीचं महत्त्व असं आहे
की या कुटुंबातील कोणीही व्यक्ती किंवा तुम्ही आम्ही कोणी ह्या विश्वातलं, ह्या महाराष्ट्रातलं, या भारतातलं कोणी त्या गायीच्या ठिकाणी गेलं, तिथं जरी काका विधी नाही केला, नुसता पदपरिचय जरी झाला त्या गयाभूमीला, तरी पाठीमागच्या 10 पिढीतलं कोणाचं वर्ष श्राद्ध करायची गरज नाही. परंतु त्या तिथेला अन्नदान करणं गरजेचं आहे. अन्नदानाशिवाय त्या आत्म्याला सद्गती प्राप्त होत नाही. म्हणून अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. पिंडदानापेक्षा अन्नदानाला महत्त्व जास्त आहे. म्हणून माझी झाली गयावर्जन. आता मग तुम्ही म्हणसाल की तुम्ही महाराज सांगितलं की गयेचं महत्त्व सांगताय, आज आपण खडकी या ठिकाणी होतो तर तुम्ही आपण घेतलं गयावर्जन झालं, तर हे गयावर्जन होऊ शकतं का? आपणच्या आत्म्याचं तर होऊ शकतंय. कसं होतंय तुम्हाला सांगतो. आज ज्या ठिकाणी मागाशी पहिल्या चरणात मी सांगितलं की देवाने स्वतः शब्द दिला, देव ह्या ठिकाणी विधीच्या वेळेला आला, तो आत्मा काकांशर्यत प्रवेश केला, मुलांशर्यत देवाने प्रवेश केला. ज्या ठिकाणी विधी केला जातो त्या भूमीला गयाभूमी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गयाभूमी. आणि हा जे मंडप दिला, हा मंडप अक्षयवट मंडप आहे. आजचं जे अन्न बनवलंय, अन्नाचं ब्रह्मरूप अन्न आहे. आजची जी पत्रावळी आहे ती सुवर्ण पात्र आहे, आणि जो खाणार आहे तो स्वतः गंगाधर देव होणार आहे. काही लोक वर्षश्राद्धाचं अन्न खात नाहीत, 10व्याचं अन्न खात नाहीत. नवे नवे आमचे कीर्तनकार महाराजच बरेच खात नाहीत, मी सांगतो. पण 10व्याचं वर्षश्राद्धाच्या अन्ना एवढी ताकद नाही, एवढा फायदा कुठंच नाही. तुम्ही किती अन्नदान इतर करा, त्याच्यासारखा अन्नदानासारखा वर्षश्राद्धाच्या अन्नदानासारखा फायदा नाही. जाता जाता फायदा सांगतो. फायदा जर माणसाला सांगायचं म्हटलं तर माणसं रिस्क घ्यायला तयार असतात, आहे का नाही? आता उदाहरणार्थ आपण मानगंगा आहे, मानगंगेला महापूर आला आहे समजायला काय हरकत आहे का? आता असू द्या, पूल नसू द्या काय, पण महापूर आलाय, महापूर आलेला आहे असं समजा. आणि नदीतून पलीकडे फलटणला जाता येत नाही आपल्याला, बरोबर आहे का नाही? परंतु फलटणच्या सराफाने सांगितलं की 5-5 तोळं आज मोफत आहे, इकडे तर महापूर आलाय. लोक काय करतील सांगा ना, काय करते? उड्या मारतील, आहे का नाही? मग ते पोहून गेलो तर आपल्याला 5 तोळं मोफत मिळणार आहे, आणि नाहीच पोहून गेलो तर पुढल्या वर्षी वर्षश्राद्ध होईल ना. म्हणून माणसं रिस्क घ्यायला तयार आहेत. तसं वर्षश्राद्धाचा अन्नाचा फायदा तुम्हाला सांगतो. खाण्यासाठी दादांना सांगत नाही, खाण्यासाठी अन्न सांगत नाही. कारण ह्या वर्षश्राद्धाच्या अन्नासाठी भगवान गोरक्षनाथांनी डोळा काढून दिला, आपल्या गुरुसाठी डोळा काढून दिला. वर्षश्राद्धाचं अन्न होतं ते. आज मूर्ती लोकांमध्ये पहिली शक्ती कलियुग चालू झाल्यानंतर नवनाथांची शक्ती मूर्ती लोकांचा, नाथांची योग कर्म साधना अवघड आहेत. म्हणून नाथांनी हे वैष्णव संप्रदाय तयार केला. 84 सिद्ध कुलदेवता कुलस्वामी ग्रामदैवत तयार केली, आणि त्यांची मूळ मायबाप नवनाथ आहे. वारकरी संप्रदायाचे मूळ मायबाप नवनाथ आहेत. आदिनाथ गुरु सकळ शीताचा मच्छिंद्र द्यायचा मुख्य शिष्य आपण अभंग म्हणतो हरिपाठानंतर. आणि त्या नवनाथापैकी भगवान गोरक्षनाथाला संजीवनी आहे. आणि त्या मच्छिंद्रनाथाने परीक्षा घेण्यासाठी भगवान गोरक्षनाथाला सांगितलं पुन्हा वडे आण. अध्याय 9व्या अध्यायात उल्लेख आहे. आणि मग त्यावेळेला ते वडा आणण्यासाठी गेल्यानंतर त्या गृहलक्ष्मीने सांगितलं, सरस्वती मातेने सांगितलं, ब्राह्मणाच्या घरची त्यानं सांगितलं की तू गुरुच्यासाठी नाव करतोय, गुरुसाठी तू एवढं त्याग करण्यासाठी तयार आहे, तर गुरु वडे मी देते, पण त्या बदल्यात तू काय देतील? त्यावेळेला भगवान गोरक्षनाथ म्हणले तू माग माते काय मागायचे? त्यावेळेला म्हणले तुझा डोळा काढून देतो का? पडदिशी हे बोटं हातात घातली आणि खोपण्यानं डोळा बाहेर काढला आणि तिच्या हातात दिला. म्हणजे अन्न कशाचं होतं? वर्षश्राद्धाचं अन्न होतं. आणि मग अलीकडच्या आजच्या काळातली लोक अंगात आणणारे महिला टीका करत नाही, माफी मागतो अगोदर, माझ्या बया माझ्या हातात ताट आहे, मी नाही खात तसलं. आता जे कुलदेवता कुलस्वामी आपले त्याचे मायबाप नवनाथ आहेत, मूळ नवनाथ आहेत. आणि नवनाथ जर गोरक्षनाथ वर्षश्राद्धाचं अन्न खात असेल तर तुमचं घेऊन कुठं बसताय? आणि त्या नवनाथापैकी गोरक्षनाथाच्या मठाचा मी मठाधिपती म्हणून काम करतोय 22 वर्ष. मी पहिल्या पंक्तीला बसणारा मनुष्य. आणि म्हणून सांगितलं वर्षश्राद्धाच्या अन्नाची एवढी ताकद आहे. जो मनुष्य वर्षश्राद्धाचं अन्न खाईल त्याच्या पाठीमागच्या 10 पिढ्यातले काका किती विनायक शांती करत आहे, उदक शांती करत, नारायण नागबळी त्रिपिंडी श्राद्ध करू द्या, जेवढे आत्मे अतृप्त राहिलेले आहेत वर्षश्राद्धाचं अन्न खाल्लं तर त्या आत्म्याला डायरेक्ट मोक्ष प्राप्त आहे. विठ्ठला म्हणून माझे झाले गैरजन फिटले पितरांचे ऋण असं सांगितले. आता पुढे शब्द आहे उत्तरार्थ, फिटले पितरांचे ऋण. आता ऋण आपापसात बोलू नका, फिटले पितरांचे ऋण असं सांगितलेलं आहे. कारण आपलं टायमिंग असतं शास्त्र पद्धतीने. काका बी इथं बसलेत, मी बी शास्त्र बघतो, काका मी बी सगळं करतो, विधी सगळं नारायण नागबळी त्रिपिंडी लग्न 16 वास्तुशांती सगळं करतो, म्हणजे खरं सांगायचं. म्हणून सांगितलं की शास्त्र पद्धतीचं जर टायमिंग बघितलं पुष्पवृष्टीचं, कधी 12:05 ते 12:29 एवढ्या टायमिंगमध्ये कधी पुष्पवृष्टी केली तरी चालते. म्हणून तुम्हाला सांगितलेलं चुळबुळ लगेच करू नका, कारण मी शिक्षक आहे. शेवटच्या बेंचवरचा मुलगा काय करतो मला माहिती असतं. विठ्ठला पितरांचे
पितरांचे ऋण शब्द आहे, पितरांचे ऋण. ऋण म्हणजे याचा समानार्थी शब्द आहे कर्ज. म्हणजे ज्या वेळेला आपण आईच्या गर्भात जन्माला येत असतो त्यावेळेला आपण डोक्यावरती कर्ज घेऊन जन्माला आलोय. 3 प्रकारचं कर्ज आपल्या डोक्यावरती येतोय. माणसाला आईच्या गर्भात असताना आम्ही कोणत्या बँकेत गेलतो? बँक ऑफ इंडियात गेलतो का महाराष्ट्र बँकेत गेलतो? तर आईच्या गर्भात असताना आपण 3 प्रकारचं कर्ज घेऊन आलेलं. तर पहिलं कर्ज देवाचं कर्ज आहे, दुसरं कर्ज ज्या माता पित्याने जन्माला घातलं त्या आईवडिलांचं कर्ज आहे, आणि तिसरं कर्ज कोणाचं आहे तर जन्माला आल्यानंतर ज्याने ज्ञान दिलं सद्गुरूचं कर्ज आहे, संताचं कर्ज आहे. आणि ह्या 3 कर्जातून काका ह्याच नरदेहात आल्यानंतर 3 ऋणातून मुक्त व्हायचे, तेव्हाच ह्या आत्म्याला जीवाला सद्गती प्राप्त होत असते. म्हणून वर्षश्राद्धाला कीर्तन भजन का ठेवायचं त्याचं कारण ते आहे की काका मंत्र विधी करत असताना, मंत्र उच्चार करत असताना तंत्र आणि मंत्र हे 2 शब्द आहेत. मंत्र उच्चार करता कधी कधी मंत्र चुकला जातो. मंत्र जर चुकला जातो तर पुण्य करण्याऐवजी काय होतं काका? पाप होतं. म्हणून ते पाप झालेलं पाप त्या कुटुंबाला हे करावं लागतं, त्रास होतो. ज्याने मंत्र उच्चार केलं त्याला बी ते पातक लागलं जातं. म्हणून ते घालवण्यासाठी भगवंताचं नामस्मरण चिंतन असलं तर त्या पातकांचा नाश होतो आणि त्या आत्म्याला सद्गती प्राप्त होते. म्हणून भजनाने कीर्तन ठेवायचं. वेळाला आता पहिलं तुम्ही कर्ज म्हणसाल की देवाचं कर्ज कसं काय? आम्हाला आमच्या आई वडिलांनी जन्माला घातलंय, बरोबर आहे का नाही? कुणी घातलं जन्माला? अभि महाराज आई वडिलांनी जन्माला घातलंय. मग मी म्हणतो आई वडिलांच्या हातात जर जन्माला घालायचं असतं तर, आई वडिलांच्या हातात जन्माला घालायचं असतं तर ह्या मृत्यूलोकात या पृथ्वीवर स्त्री आणि पुरुष वांज राहिले नसते, उगाच दवाखान्यात दिवृष केली नसते. म्हणून सांगितलं देवाची सद्गुरुपा झाले, देवाची कृपा झाल्याशिवाय पण आईच्या गर्भामध्ये जन्माला येत नाही. पहिलं कर्ज देवाचं आहे, दुसरं कर्ज ज्या माता पित्यांनी जन्माला घातलं त्या आई वडिलांचं कर्ज आहे, आणि तिसरं कर्ज आहे सद्गुरूचं कर्ज आहे, संताचं कर्ज आहे. हे 3 कर्ज याच. म्हणून देवाच्या ते संतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भजन कीर्तन असल्यानंतर आपण देवाचं अधूनमधून विठ्ठल विठ्ठल म्हणतो. आम्ही म्हणतो टाळकरी टाळ वाजवतात, मृदंगाचार्य मृदंग वाजवतोय आणि बाकीचे म्हणत असताना बाकी शांत बसलेले असतात, आहे की नाही? टाळी सुद्धा वाजवत नाहीत. टाळी वाजली म्हणजे देवाचं नामस्मरण केलं तर देवाच्या ऋणातून मुक्त होतोय. संताचा अभंग घेतोय आपण, संताच्या ऋणातून मुक्त होतोय. आणि आई वडिलांचं विधी कर्म करतोय, आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होतोय. विठ्ठल तुम्हाला सांगू टाळी वाजवण्याचं एक शास्त्रीय कारण सांगतो काका, वैज्ञानिक कारण आहे. जेवढ्या तुम्ही टाळ्या वाजवाल तेवढ्या आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या सुरळीत होतात. जे रक्त जर घोटत असेल काय होत असेल तर ती रक्त सुरळीत होतं. त्या माणसाला अटॅक कधी येत नाही. खरं तुम्हाला सांगतो अटॅक कधी येत नाही, पण माणसं करतच नाहीत व्यायाम. मी दररोज 200 टाळ्या वाजवतो. मला डॉक्टरने सांगितलं 200 टाळ्या वाजवा. आज जसं आभा गेलं, ज्या कारणापासून आभा गेलं तसं माझी 3 ऑपरेशन झाले दादांना. मी खरं सांगतो हृदयाची माझी 3 ऑपरेशन आत्ता आहेत. कॉईल स्प्रिंगा टाकलेले आहेत तरी मी कीर्तन करतो. माझ्या भगवान गोरक्षनाथांची कृपा आहे, तुम्हाला सर्व मायबापांची कृपा आहे. म्हणून सांगितलं टाळीचं महत्त्व काय आहे ते सांगितलं. मग आता पिठले पितरांचे ऋण, जन्माला घालणाऱ्या देवाचं ऋण आहे, आई वडिलांचं ऋण आहे, आणि सद्गुरूचं कर्ज आहे. मग तुम्ही माणसाला देवाचं कर्ज, देवाची सेवा करून जन्मापासून मरेपर्यंत जर देवाची सेवा करायला गेलं तर देवाच्या ऋणातून मुक्त होणार नाही. त्यावेळेला 2 ऋण शिल्लक राहतात. ते कोणतं ऋण शिल्लक राहतं तर आई वडिलांचं ऋण शिल्लक राहतं, आणि दुसरं ऋण राहतं सद्गुरूचं ऋण शिल्लक राहत असते. आणि मग सद्गुरूचं ऋण राहिलं तुम्ही माणसाला तर सद्गुरूच्या ऋणातून 1 पट ऋण आहे ते देवाचं ऋण आहे. सद्गुरूचं 1000 पट ऋण आहे. देवापेक्षा सद्गुरूचं ऋण जास्त आहे. मग 1 पटातून आपण निवृत्ती होत नाही, 1000 पटातून कधी होणार आहे. म्हणून त्यावेळेला सद्गुरूचं सुद्धा ऋणातून मुक्त होत नाही. त्यावेळेला देवाचं आईवडिलाचं ऋण राहतं. जसं इमारत बंगला जर बांधायचं असेल तर इमारत बंगला बांधायचं असेल तर पाया भक्कम असेल तर इमारत किती मजली जाऊ शकते. म्हणून तसं देवाच्या सद्गुरूच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर त्याचा इमारतीचा पाया, त्या ऋणाचा पाया येतो म्हणजे आई वडिलांची सेवा. ज्या आई आणि वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं ते आई वडिलांची सेवा करणं आवश्यक आहे. मी फक्त तुमची मोजून आता एक 10 मिनिटं घेणार आहे, कारण मी तुम्हाला टायमिंग सांगितले कोणत्या वेळेला पुष्पवृष्टी केली तरी चालते. म्हणून आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होणं गरजेचं आहे. आज पाहायला गेलं तर आई वडिलांचा हाल जर कोणी केलेला असेल, हळूहळू पुढं सरा बरं का, हळूहळू फक्त पाठीमागच्या माणसांना ते पुढे येऊन बसा, मागे सगळीच बघू नका. चला
म्हणून सांगितलं की आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ज्या माता पित्यांनी जन्माला घातलं त्या आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. आज जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 1150 काका वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. वृद्धाश्रमात जर तुम्ही पाहिलं गेलं वृद्धाश्रमात जाऊन विचारा, तिथल्या आजीला आणि आजोबाला, तिथल्या वयोवृद्ध माणसाला जाऊन विचारा तुमचा मुलगा काय करतो. आम्ही तिथले लोक सांगतील की माझा मुलगा डॉक्टर आहे, कोण सांगेल माझा मुलगा शिक्षक आहे, कोण सांगेल माझा मुलगा जलसंपदा विभागात क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहे, प्रत्येक सांगतील. आणि म्हणून अशाच सुशिक्षित लोकांनीच आईवडिलांचा आज मूर्ती लोकांमध्ये हाल केला जातात. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे। माँ बाप को कोई न माने, माता पिता को कोई न माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, ही दुनिया जी आहे बेईमान दुनिया आहे. आई वडिलांचं मोल कधी कळत नाही. ज्यावेळेला आई आणि वडील आपल्या आयुष्यातून निघून जातात त्यावेळेला आई वडिलांची किंमत कळते जातात. आई काय असते, वडील काय असतो. म्हणून सांगितलं सुशिक्षित कोणाला म्हणायचं, सुसंस्कृत कोणाला, दोन व्याख्या संतून पुढे जातो. जो आई वडिलांच्या जीवावरती शिक्षण घेतो, आई वडिलांच्या जीवावरती शिक्षण घेतल्यानंतर नोकरी व्यापार व्यवसाय उद्योगधंदा करत असतो आणि स्वतःचं लग्न झाल्याबरोबर बायकोला घेऊन वेगळा राहतो, त्याला सुशिक्षित म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, सुशिक्षित म्हणायचं. आणि सुसंस्कृत कोणाला म्हणायचं, जो आई वडिलांच्या जीवावरती शिक्षण घेतो, शिक्षण घेतल्यानंतर व्यापार व्यवसाय उद्योग धंदा करत असतो, शेती करत असतो आणि आपले लग्न झाल्याबरोबर आपला स्वतःचा संसार सांभाळत जो मरेपर्यंत आई वडिलांना सांभाळतो ना, त्याला सुसंस्कृत म्हणायचं. म्हणून सांगितलं आज जर वृद्धाश्रमात जाऊन पहा, माझ्या शेतकऱ्याचा आई वडील कधी वृद्धाश्रमात तुम्हाला दिसणार. माझ्या शेतकऱ्याला अन्न खायला नसत, लोकांच्या बांधावर तो जाऊ द्या, दररोज काबाड कष्ट करू द्या. गरीबाचा माता पिता कधी वृद्धाश्रमात तुम्हाला दिसणार नाही. दररोज तो रोजी रोटीसाठी लोकांच्या बांधावरती जाईल. जाऊन बघा गरीबाचा एखादा आई वडील आहे का. जाऊन बघा शेतकऱ्याचे आई वडील कधी वृद्धाश्रमात आहेत का. म्हणून सांगितलं आई आणि वडिलांचा हाल जर कोणी केलं तर अवशोषित लोकांनी केला जातो. आज या वडिलांचा आबाचं वर्ष झाला, त्या वडिलावरती थोडं मी बोलतो. बाप काय असतो दादांनो. आज साने गुरुजीने श्यामची आई दिसली, इतिहास कादंबरीकारांनी सर्वांनी लेखकांनी सर आईवरती कविता लिहिल्या, आईवरती कादंबऱ्या लिहिल्या, पण बाप उपेक्षित ठेवला दादा. बाप खरंच काय असतो दादा. एक वेळ घरात आपली मुलगा किंवा मुलगी पास झाल्यानंतर 10वी पास झाली, 12वी पास झाल्यानंतर आई गावभर पेढ वाटेल, माझी मुलगी पास झाली, माझा मुलगा पास झाला. पण ती मुलगा आणि मुलगी पास होण्यासाठी बापाने लोकांच्या बांधावरती काबाड कष्ट केलं, हाडाची काढ केलं, रक्ताचं पाणी केलं. तो बाप कधीच आपल्या लक्षात राहत नाही दादा. बाप काय असतो. फक्त एकच बाप सगळ्याला कळतो की बाप मार कुठं आहे, बाप दरडावतो. बापाची भीती निर्माण झाली. ती भीती कोणी निर्माण केली ताईंना मी तुमची माफी मागून सांगतो. ज्यावेळेला लहान बाळ असतं ना, आता इथं खेळत होतं, ती लहान बाळ असते त्यावेळेला ते ही लहान बाळ खेळताना तुम्ही काय म्हणता, बाबा मातीत खेळू नको, बाबा मारतील. भैया मातीत खेळू नको, चिखलात खेळू नको, बाबा मारतील. शाळेत जा, बाबा मारतील. अभ्यास कर, बाबा मारतील. पप्पा मारतील, बाबा मारतील. कोणी शिकवलं, आपण शिकवलं. मग त्या मुलाच्या मनपटलावरती तो परिणाम झाला. माझा बाप मारकुट आहे, माझा बाप शिस्तबद्ध आहे. म्हणून बापाच्या विरोधात भूमिका तयार करणे तुम्हीच केली ना, लहानपणी तुम्हीच बिंबवलं ना. आणि बाप तसा नसतो दादांनो. तिथं सरळ सर्व असणारे बाप आहेत. मी सुद्धा 2 मुलींचा बाप आहे. असतात का हो बाप तसं? विचारा. बाप जीवनामध्ये 4दा रडत असतो. लोक म्हणतात बाप कधी रडत नाही, बाप कठोर हृदयाचा आहे. माई तुम्ही रडता, तुम्ही सगळ्याला दाखवता आम्ही रडतो, पण तुमच्यापेक्षा प्रेम जास्त बापाचं तुमच्यावर असतं मुलीवरती. बघा ना, बाप जीवनामध्ये 4दाच रडत असतो दादांनो. बाप जीवनामध्ये 4दा रडतो. ज्या वेळेला लहानाची मुलगी मोठी केली जाते, ज्या वेळेला पाहुणे बघायला येतात ना, पाहुणे बघायला येतात तुम्हाला ताईंनो, त्या दिवशी बाप आपल्या डोळ्यातून अश्रू घालतो तुमच्यासाठी. तर हाताचा पाळणा केलेला असतो, नेत्राचा देव काबाड कष्ट हाडाची काळी केलेला असतो. गरीबातला दादांनो बाप असू द्या, गरिबीतला बाप असू द्या, लोकांच्या बांधावरती बाप कामाला जाऊ द्या. एवढी गरिबीची मग घरची परिस्थिती, दुपारच्या वेळेला जेवणाचा डबा घेऊन बाप जात असतो.
दुपारच्या वेळेला जेवायला लोक सुटल्यानंतर तो जेवणाचा डब्बा घेतो, त्यांच्याबरोबर जेवतो, पहिला घास घेतो आणि तोंडाजवळ आल्यानंतर त्याच्या ध्यानात येतं, त्याच्या लक्षात येतं की माझ्या घरी चिमणा चिमणी माझी 2 लहान मुलं आहेत. संध्याकाळी घरात पीठ नाही, ज्वारी नाही. त्यावेळेला गरिबीतला असणारा बाप तसा तो घास खाली ठेवतो दादांनो, आणि संध्याकाळी तसा डबा घेऊन आपल्या चिमणीला आणि चिमण्याला चारा जशी चिमणी भरवते तसा बाप आपल्याला येऊन भरवतो. त्याला बाप म्हणायचं. दिवाळीचा सण असू द्या, मोठा सण असू द्या, त्यावेळेला तुम्हाला कपडे बाप घेतो. बाप कधीच मागं पुढे बघत नाही. स्वतःचं धोतर पटलं तर गाठी देऊन तो बाप त्याला ठिगळे मारून तसा शिवून बाप घालतो. बन्यांची चाळण झाली तर बन्यान नवीन घेत नाही, पण मुलीला आणि मुलाला कधी बाप कमी पडून देत नाही हो दादा. त्याला बाप म्हणायचं. बाप छोटासा मोबाईल वापर, त्याला लबरीने गुंडाळलेला डबड त्याला आपण म्हणतो. तुम्हाला आयफोन बाप घेऊन देतो, मोठा फोन घेऊन देतो, पण बाप कधीच आपले स्वतःचे हौस कधी करत नाही. दिवाळीच्या सणाला मुलांना तुम्हाला कपडे गेला, बायकोला कपडे गेले, पण स्वतःच्या अंगावरती कपडे घेत नाही. त्यावेळेला मुलगी म्हणते, दादा बाबा तुम्ही कपडे नाहीत घेतले. अरे माझी कपडे चांगले अजून असू द्या, तुम्हाला समाजामध्ये फिरायचं असतं, शाळेत जाताना लोक बोलतात ना, असू द्या मला मी ह्याच्याच करणार असं बाप असतो. दादा बाप एवढा त्याग करतो, आपण बापासारखं कोणाच्या मूर्ती लोकात त्याग. बाप करी जोडी बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुली करवाणी वावडी, आपुली करवंडी वाळवणी, आपुली करवंडी दादांना बाप काय करतो? आपल्या देहाकडे कधी बाप बघत नाही. लोकांच्या बंधावरती बाप जातो. आपल्या शरीराकडे कधी बाप बघत नाही. आपल्याला कपडे आहेत का नाही बाप बघत नाही. हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, आणि शरीरातलं 2-2 रक्ताचा थेंब घामाच्या रूपामध्ये बाहेर सोडतो. पण माझी मुलगा आणि मुलगी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगावे, त्यांनी शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावरती उभा राहावं, आणि म्हातारपणीचा आधार असणाऱ्या मुलावरती बाप संस्कृत घेतो. उपाशी पोटी बाप राहतो, त्याला बाप म्हणतो. आपली स्वतःची काया झिजल्यापर्यंत चालेल, त्याला बाप म्हणतो. आपली करवंडी वाळवणी, एकाएकी केला निराशीचा आणि एकाएकी केला निराशीचा आईनं तुम्हाला सांगितलं बाप जीवनामध्ये ज्या वेळेला तुम्हाला पाहुणे बघा येतात त्यावेळेला एकदा बाप रडत असतो. दुसऱ्यांदा बाप कधी रडतो जीवनामध्ये? ज्यावेळेला तुम्ही लग्न होऊन सासरी नांदायला पहिल्यांदा जाताना त्यावेळेला एकदा बाप डसा रडतो. आणि तिसऱ्यांदा बाप जेव्हा कधी रडतो, ज्यावेळेला तारुण्य अवस्थेतली मुलगी जेव्हा विधवा होते तेव्हा एकदा बाप रडतो. आणि चौथ्यांदा बाप रडतो ज्याच्यासाठी काबाड कष्ट करतो, वंशाचा दिवा असतो. ज्यावेळेला तो मुलगा कंबरट्यात लाद घालून बाहेर बापाला करतो त्यावेळेला एकदा बाप रडतो जीवनात. बाप काय असतो दादांना सांगतो तुम्हाला. ज्यावेळेला तुम्हाला पाहुणे बघायला येतात त्यावेळेला बापाच्या डोळ्यातून अश्रू येतात. पाहुण्यांचा फोन येतो, आता आम्ही थोड्या वेळात येतोय म्हणून. पण बाप कधीच अश्रू दाखवत नसतो. बापाला एकच काळजी असते की त्या मुलीसाठी कपडे घेताना सुद्धा मी 2000च्या ताडीने कपडे काढले तर मी त्याला घेतली, पण मुलासाठी त्या दुकानदारासाठी घासाघीस केली दरासाठी, पण मुलीसाठी बाप कधीच करत नाही. बाप आपल्याला मुलीसाठी पायात चप्पल 400ची मागेल तर बाप म्हणतो 500ची घे, आणि मुलाला 200ची बाप घेलो, पण मुलीसाठी बाप कधीच मागं पड बघणार, त्याला बाप माणूस नाही. ज्यावेळेला पाहुणे येतात, पाहुणे आल्यानंतर मुलगी पाटावरती बसली जाते. पाटावर बसल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो. वर पक्षाचे लोक म्हणतात की मुलगी उठून गेल्यानंतर तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, मग आपण बैठक घेऊया. त्यावेळेला बैठक बसली जाते. बैठकीच्या वेळेला सांगितलं जातं की आमचा मुलगा एकुलता एक मुलगा आहे,
नोकरी करतो, घरी गाडी आहे, बंगला आहे, 5 एकर शेती बागायत आहे, एकुलता एक मुलगा, निर्व्यसनी मुलगा आहे. त्यावेळेला त्या बापाला आनंद वाटतो की माझी तायडी खूप सुखात राहील. आम्ही त्यावेळेला म्हणतो बोला. त्यावेळेला सांगतात की लग्न करून 2 लाख रुपये हुंडा द्या. त्यावेळेला बापाकडे पैसे नव्हता. 2 लाख असा शब्द काढल्याबरोबर बापाच्या पायाखालची वाळू सरकल्या का तर सरकते व जमीन सरकले. 2 लाख कुठून आणायचे? त्यावेळेला एकच बापाच्या समोर 2 कारण असतात. एक तर 2 लाख जुळवायचे कसे, आणि दुसरं कारण असतं माझी तायडी खरंच आनंदात सुखात राहिली. एकुलता एक मुलगा आहे, नोकरी करतोय. एकुलता एक आहे, निर्व्यसनी आहे, संस्कारित मुलगा आहे, सुशिक्षित मुलगा आहे. मग त्या पाहुण्याला बाप म्हणतो मला एक 5 मिनिटं वेळ देता का, मी तुम्हाला बोलतो. तसाच बाप आपला उठतो, किचन मध्ये असणारे त्या मुलीच्या आईकडे जाऊन बाप म्हणतो अगं ऐकलं का, काय बघ ना मुलगा सुशिक्षित आहे, नोकरी करतो का, एकुलता एक आहे, घरी बंगला आहे, गाडी आहेत, 5 एकर शेती एकट्याला, आपली तायडी किती सुखात राहील का, तुला जागा पसंत आहे का. अहो अहो मला जागा पसंत आहे, पण 2 लाख रुपये आणायची कुठं. तसं म्हणू नको ग, तुला जागा पसंत आहे का मला सांग. माझ्या तायडीसाठी मी या खडकी गावात जाईल, सावकाराकडून पैसे गेले, नाही दिले तर आपल्याला 2 एकर शेती आहे ना, त्याच्यातली 1 एकर माझ्या तायडीत चांगलं करेन, फक्त तू हो म्हण. असं म्हणणारा फक्त आपला बाप असतो ताई. आणि मग तसंच लग्न ठरलं जातं. लग्न होतं, मंगळाष्टिका होतात. तुम्हाला दादांना सांगतो लग्नाच्या टायमिंगची वेळ तुम्ही आठवा. ताईंना तुमचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेला मुलीची आई 4-4 वेळेला अक्षता पडेल, 4-4 वेळा साड्या बदले. पण ज्याला कपडे बदलायलाच वेळ नसतो ना, तो आपला बाप असतो. आपण जेवण केल्यानंतर सुद्धा लग्नात मंगळाष्टिका झाल्यानंतर अक्षता टाकून जेवण केल्यानंतर येताना बुंदी लाडू सुद्धा बांधून घेऊन येतो. पण ज्याला कोणच विचारत नाही जेवला का, तो अख्खा दिवसभर उपाशी असतो, तो लग्नात असतो, तो आपला बाप असतो. कोणच त्याला विचारत नाही. ज्यावेळेला मुलगी विदा होण्याची वेळ येते त्यावेळेला मुलगी गाडीत बसायला जाते. गाडीत बसायला मुलगी जाते. त्यावेळेला मुलगी गाडी जवळ गेल्यानंतर मुलीच्या लक्षात येतं आपण आईला भेटलं पाहिजे, मावशीला भेटलं. तशीच मुलगी पळत येते. आईच्या गळ्यात पडून रडते, दादाच्या गळ्यात पडून रडते, सगळ्याच्या भावाच्या गळ्यात पडतो, मावशी सगळ्यांच्या गळ्यात पडून रडते मुलगी. आणि पुन्हा मुलगी गाडीत बसायला जाते. दादांना ज्यावेळेला मुलगी गाडीत बसायला जाते त्यावेळेला मुलीचा पाय एक गाडीत असतो, एक जमिनीवरचं. त्यावेळेला तिच्या लक्षात येते माझा आबा नाही दिसला, माझा बाप नाही दिसला. तशीच मुलगी पळत गाडीतून पळत येते ना, आईला विचार आई माझा आबा कुठे ग, माझा दादा कुठे ग. त्यावेळेला आई म्हणते बघ तुझा बाप पत्रावळ्या उचलतोय. जसं एखाद्या माईचं लेकरू हरवावून जसं लेकरू दिसलं आई माई कशी पळत जाते तशी मुलगी पळत जाते. आणि बापाला कडकडून मिठी मिळते, दादा आबा मी चालले, आबा मी चालले दादा. त्यावेळेला बापाचं मुलीचं एवढे प्रेम माया असते, एकमेकाच्या गळ्यात पडून आंबरडा पडून मुलगी रडत असते. त्यावेळेला सांगत असते दादा मी चालले, आबा मी चालले. आई संग भांडण करू नका दादा, तुम्ही 25 वर्ष आई संग सांभाळले, आई संग संसार केला, पण आईला अजून तुम्ही कधीच करायला नाही दादा. दादा तुम्ही भांडण करू नका. भांडण केल्यानंतर दादा तुम्ही घरात जाऊन उपाशी झोपत होता, त्यावेळेला तुमची तायडी यायची आणि जेवायला चला म्हणायची. आता मी दादा चालले नांदायला, तुम्ही उपाशी झोपला, रुसून झोपला तर तुम्हाला जेवायला चला म्हणायला तायडी नाही हो दादा. आई संग भांडण करू नका, आई संग भांडण करून उपाशी झोपू नका. तुम्ही जर उपाशी झोपला तर दादा माझे मी संसारात सुखी नाही राहणार दादा. अशी म्हणणारी फक्त मुलगीच असते जीवनामध्ये. आणि त्यावेळेला बाप म्हणतो सोनव आई बाळा ऐक ना, सगळं पाहुण्याने पाहिजे ते मागितलं, त्या पद्धतीने रीतिरिवाज केला ना बाळा. मला अजून काय कमी पडलं तर मला सांग, तुझा बाप अजून जिवंत आहे, माझ्याजवळचं काही नसलं तर स्वतःचं घर घाण ठेवीन पण तुला देईन. असा म्हणणार फक्त बापच आपल्या जीवनामध्ये असतो. आणि ज्यावेळेला मुलगी जाते त्यावेळेला एकच बाप सांगतो तायडे तू चालली ना नांदायला चालले ना तायडे, जाता जाता एकच माझा सल्ला ऐक तायडे. जसे तू आई वडिलांना हिथं माहेरात असताना सेवा केली ना, तसे ते सासू सासरे ते आपले सासू सासरे नाहीत, आई वडिलाची याच नात्याने तू तिथं राहा. आणि इथं बसणाऱ्या सासवाला स्वतः सांगतो जशी आपली मुलगी स्वतःची मुलगी दुसऱ्याची घरी सून म्हणून जाते, स्वतः दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येते ना, सून नाही आपली मुलगीचा या नात्याने राहिला तर एका घराच्या 2 चुली कधी होणार नाहीत. म्हणून संस्कार आणि संस्कृती जपा. आणि ज्यावेळेला मुलगी चालले त्यावेळेला तो बाप म्हणत तायडे एकच कर, 4 चौघामध्ये समाजामध्ये बापाची मान खाली जाईल असं वागू नको सांगणारा फक्त आपला बापच असतो दादा.
आपला बापच असतो. आणि मुलगी ते ज्यावेळेला बाप सांगत असताना त्याच्या आजी पळत येते, तुरु तुरु काठीवरती आजी येते. त्या आजीला म्हणते, आजी माझ्या आबाची काळजी घे का, माझ्या दादांची काळजी घे, आबाच्या गोळ्याच्या वेळच्या वेळेला दे का, माझा बाबा हळवाय, माझा आबा हळवाय का, आई सगळं भांडण केलं तर माझा बाबा जाऊन झोपेल, उपाशी झोपेल. ताई ए आजी तू माझ्या दादाला हाताला धरून जेवायला घाल ग, अशी ती मुलगी म्हणते. त्यावेळेला छोटा भाऊ पळत येतो आणि छोटा भाऊ आल्यानंतर भाऊ म्हणतो, बाळू आपल्याला आबाने कधी काही काही पडून दिलं नाही, कोणतीच गोष्ट काही म्हणजे आबाला कधी दूर लोटू नको रे, आबाला दुःख एवढं काशे वाग रे, आपल्याला कोणतीच गोष्ट कधी कमी पडून दिली नाही, तुला कपडे चांगले घेतले, मला घेतले, आपल्या बापाला दुःख होईल असं जीवनात वागू नको म्हणणारी मुलगीच असते दादा. आणि मुलगी जात असताना आईला सांगता, आई तुला अजून माझा दादा माझा आबा आजपर्यंत तुला नाही कळाला बघ, नाही कळाला, तू इतक्या वर्ष संसार केला पण नाही कळालं, मला कळालं तर आबा काय असतो. आणि मग त्यावेळेला आईला समजून सांगते, आई माझ्या बाबाला कधी त्रास देऊ नको ग, माझ्या बाबा संग भांडण करू नको म्हणणारी फक्त मुलगीच असते. दादांनो बाप काय असतो जीवनामध्ये, अजून तुम्हाला सांगतो बाप काय असतो जीवनामध्ये. ज्यावेळेला तुम्ही माहेरात येताना जोपर्यंत तुमचं माहेरामध्ये आई आणि वडील जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला चप्पल सोडायला जागा येऊ. आई वडिलांच्या माघारी तुम्ही माहेरमध्ये जा. ज्यावेळेला आई आणि वडील जिवंत होते त्यावेळेला तुम्ही माहेरमध्ये आल्यानंतर किचनमध्ये जाऊन दुधाच्या पातेल्याला साखरेच्या डब्याला हात लावायचा अधिकार होता. तुम्ही भाऊजाईच्या काळात जाऊन बघा, ज्यावेळेला आई वडील जिवंत होते त्यावेळेला तुम्ही दारात आहे तोपर्यंत पाणी तांब्या येत होता. आई वडिलांनंतर तुम्हाला पाणी सुद्धा 10 मिनिटं लवकर उशिरा दिलं जायचे. अजून तुम्हाला सांगतो दादांनो, जोपर्यंत आई वडील जिवंत होते, किती मोठ्याच्या घरी मुलगी देऊ द्या, मुलगी गाडीत येऊ द्या, 4 चाकी देऊ द्या, तरी जाताना कधी पिशवी रिकामी जात नव्हती. आई वडिलांच्या काळामध्ये तुम्ही आई वडिलांनंतर जाऊन बघा, तुमची पिशवी जशी आली तशी रिकामी येईल दादा. म्हणून आई आणि वडील जीवनामध्ये काय, जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांसारखं तीर्थ ह्या पृथ्वीवर ते पवित्र तीर्थ नाही. एक वेळ तुम्ही इथं आई वडिलांची सेवा न करता तुम्ही एक वेळ आळंदीला गेला, पंढरपूरला गेला तरी नाही गेला तरी चालेल, एक वेळेला आळंदीला नाही गेला चालेल, पंढरपूरला नाही गेला चालेल, ज्योतिबाला नाही गेला चालेल, गोंदावल्याला नाही गेला तरी चालेल, एक वेळ फक्त मी सांगतोय. देवाला जाऊन देव कधी आपल्याला प्राप्त होणार नाही, पण घरात आई वडिलांची सेवा करून आपलं घर देवरूप झाल्याशिवाय, मंदिर झाल्याशिवाय आपलं घर राहणार नाही. म्हणून जो आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांच्या डोळ्यात पाणी कधी येऊ देऊ नका. ज्या ठिकाणी आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल ना त्यावेळेला समजायचं की आपल्या संसारात विघ्न चालू झाली. आई वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू आणू नका. त्या आई वडिलांनी आपल्याला गर्भापासून मरेपर्यंत आपल्याला या वयापर्यंत आपलं लग्न केलं, शिक्षण केलं, गर्भात असताना किती आईने त्याग केला, बापाने काय म्हणून केलं, म्हणून त्या आई वडिलांना कधी विसरू नका हो. आई आणि वडील ही देवाची विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्याने काय झिजवणी तुझ्या शिरावर, धरले सुखाची शायर वेड्या. मिळणार नाही पुन्हा बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा बाबाची माया. मिळेल बायको पोर, गणगोत्र मित्र परिवार, स्वर्थाने गुरफटलेला मायेचा बाजार. जीवनामध्ये अमोल संधी, हो जीवनामध्ये अमोल संधी, नको घालू वाया. काया झिजवणी तुझ्या शिरावर, धरले सुखाची छायर वेड्या. मिळणार नाही पुन्हा बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा बाबाची माया. मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे तोडी. म्हातारपणी आई बापाला, आई बापा
सगळ्यात तीर्थ पवित्र या मूर्ती लोकात कोण असेल तर आई आणि वडील तीर्थ आहे. स्वर्गातला देव भगवान विष्णू, स्वर्गातील लक्ष्मी तीच आपल्या देवावरती कुलदेवता आणि कुलस्वामींच्या रूपात येतात. आणि कलियुगामध्ये देव प्रत्यक्ष रूपात आला. ज्या बापाने आपल्याला जन्माला घातलं तो बाप म्हणजे स्वर्गातला भगवान विष्णू आहे. आणि ज्या आईने आपल्याला जन्माला घातलं ती भगवान विष्णूची लक्ष्मी पत्नी, ती आपली आई प्रत्यक्ष मूर्ती लोकात देव आणि देवी आईच्या आणि वडिलाच्या रूपामध्ये वडिलांची सेवा करा. हे पिंडदान केलं सुद्धा ह्या आजच नाही केलं. श्रीराम प्रभूने सुद्धा दशरथ राजासाठी पिंडदान केलं होतं. सीते मातेने त्यांच्या वडिलांसाठी जनक राजासाठी पिंडदान केलं होतं. पंडू राजासाठी सुद्धा धर्मराजाने पिंडदान केलं होतं. हे आजच नाही तर पिंडदान तेव्हापासून चालू झालेलं आहे. म्हणून वर्ष श्राद्ध हे आई वडिलांच्या सेवेतून करा. आई आणि वडिलांची सेवा ज्याच्या कृपा आशीर्वाद आहे त्याच्या घरामध्ये कधी विघ्न येणार नाहीत. पैशाला पैसा लागेल, श्रीमंती होईल, प्रगती पथावर जाईल. आणि ज्याच्या घरामध्ये आईवडिलांची सेवा केली नाही तुम्ही कितीही कमवा तुमच्या घरात बरकत कधी येणार नाही. कारण आई वडिलांचं काय मोल असतं मी माझ्या अनुभवलं आहे. तुम्हाला एका मिनिटात सांगतो की ज्यावेळेला 2003 साली तुम्हाला खरं वाटणार नाही कलियुगामध्ये 2003 साली मी स्वतः शेवटच्या घटका मोजत होतो. 8 महिना अंतरुणावर होतो. शेवट असे झाल्यानंतर माझी वाचा बंद होते. लघवी संडास जागेवर होते. माणसं मी ओळखत नव्हतो. ही वस्तुस्थिती आहे. मी त्यावेळेला हायस्कूलला मुख्याध्यापक होतो. आणि त्या अवस्थेमध्ये आमची धर्मपत्नीसुद्धा, आता खोटं सांगत नाही, मी बी माळकरी कीर्तनकारी खोटं सांगत नाही, आमची धर्मपत्नीसुद्धा लहान 2 मुली होत्या. मुली घेऊन मी ज्यावेळेला शेवटच्या घटका मोजत असताना मग आमची धर्मपत्नीसुद्धा माहेरला निघून गेली. मी एकटा होतो. फक्त माझी आई जवळ होती. मला माहीत नव्हतं. माझी अवस्था पाहून माझ्या वडिलांना अटॅक आला. वडील 2003 साली गेले. मला माहीत नाहीत वडील गेलेले सुद्धा. माझी रिअल कंडिशन सांगतो. आणि ज्यावेळेला माझ्या अकाउंटवरती जेवढे पैसे होते, गाड्या होत्या, सगळं होतं, त्या काळामध्ये सगळं विकलं. दवाखाना केला. दवाखाना करून सुद्धा मी शेवटच्या घटका मोजत होतो. फक्त आई जवळ होते. माझी आई दररोज लोकांच्या बंधावरती कामाला जायची आणि ते गोळ्या औषधं आणून मला जिवंत करायची, द्यायची. आणि शेवटची घटका मी 2003 साली संपलो दादांनो, खोटं नाही सांगत. माझी ताटी स्वतःची बांधली होती. माणसं गोळा झाले होते. पाणी ठेवलं होतं आणि उचलून आता आंघोळ घालताना ज्यावेळेला लोकांनी मला उचललं त्या दिवशी ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र जप माझ्या मुखातून चालू झाला. आज 2024पर्यंत 21 वर्ष मी जिवंत आहे. हे माझ्या जीवनातल्या आईवडिलांची काय किंमत असते हे माझ्या जीवनातलं सत्य घटना आहे. तुम्हाला कलियुगात खोटं वाटेल. म्हणून त्या आईवडिलांच्या रूपाने मी आज इथपर्यंत आहे. म्हणून मुख्याध्यापक पद सोडलं हायस्कूलचं. ज्या भगवान गोरक्षनाथाने मला जन्माला घातलं त्यांची सेवा अखंड करतोय मी. सगळ्यात त्याग केला. शेती करत नाही, काय नाही, फक्त कीर्तन सेवा करतोय. माझी 3 ऑपरेशन झालेत हृदयाची. किती झाले? 3. आता गेल्या वर्षी झाले. 1 वर्ष पूर्ण झालं आता झालेलं ऑपरेशनसुद्धा. असे 3 झालेत. आज एवढं भगवंताने दिले की आमची एक कन्या सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे, जयपूरला आहे. त्याला 1,30,000 महिन्याला पगार आहे. दुसरी कन्या कीर्तनकार आहे. ती बी शिक्षक आहे हायस्कूलवरती पुशेगावमध्ये. श्री हरिभक्तीपरायण माहेश्वरी महाराज मधने पुशेगाव. ते आमची कन्याच आहे. 2 कन्या भगवंताने दिलेत. खूप मी समाधान आहे. हे फक्त आईवडिलांचं मोल आहे मी जीवनामध्ये. म्हणून आईची सेवा मी कधी विसरत नाही. आज तागत कितीही काय होते. म्हणून जीवनामध्ये तुम्ही फक्त आईवडील सांभाळा. तुमच्या संसारात कधीच वेग नाही येणार आज सांगतो. म्हणून त्या भगवंतासाठी एकदा आपण भजन करू. विठोबा महाराज
त्याला दहन देत असताना अग्निकाष्ट केले त्यावेळेला बोंब मारून सांगितलं होतं केले कर्मांतर बोंब मारिली हरियल. आणि त्या वडिलांचा आज 1 वर्ष झालं आपल्या डोक्यावरती बोजा आहे आणि तो बोजा उतराय होण्याचा आजचा दिवस आहे. त्या अभंगाचं शेवटचरण. तू कमणे माझे तू कमणे भार उतरले ओझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर जणा विटले पितराचे ऋण विटले आबा 1 वर्ष झालं तुम्ही आमच्या कुटुंबातून गेला. आबा तुम्हाला भूक लागली असेल. बघा ना आबा, तुम्हाला भूक लागली असेल म्हणून आज अन्न किती चांगलं बनवलंय. आबा या तुम्ही. आबा ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने परत या आणि हे अन्न खा. तुम्हाला तहान लागली असेल, भूक लागली असेल. बघा ना आबा, तुमच्यासाठी कोण कोण आलेत. नाते संबंध सगळे पाहुणे आलेत. आबा तुमच्या मुली सुद्धा आलेत. आबा सगळे पाहुणे मंडळी आलेत. गावातली प्रतिष्ठित व्यक्ती आलेत. आबा ज्या मार्गाने आला त्या मार्गाने या. ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने परत या. जेवढं गोड बनवलं तेवढं खा आणि पोट भरून खा. तृप्तीची ढेकर द्या आणि ज्या मार्गाने आला त्या मार्गाने जा. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेला पुलिया करी माझी झाली गयावर जना पिटले पित्रांचे ऋण. या अभंगावरती चिंतन करत असं काही चुकीचे शब्द असते माझ्या बुद्धीच्या दोषी ते मला परत करा. जे चांगलं ते माझ्या भगवान गोरक्षनाथांच्या चरणी, तुमच्या मायबापांच्या चरणी, सर्वांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा इथं संपल्यास जाहीर करतो. माझ्याबरोबर आलेले हरिभक्तीपरायण गायनाचार्य भजन सम्राट आता अशोक महाराज मोहिते इंदापूर त्यांचे चरणात मस्तक. दुसरे गायनाचार्य आलेले ते बाळासाहेब आवारे महाराज बावडा त्यांचे चरणात मस्तक होतो. त्यानंतर इथं असणारे सगळेच आता माहीत नाहीत नावं, तर सगळे माझ्या पित्याप्रमाणे असणारे समतुल्य असणारे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि त्यानंतर खऱ्या कीर्तनाचा आत्मस्त म्हणजे मृदंगाचार्य ते आमच्या आत्मीय हरिभक्तीपरायण अनिकेत महाराज शिंदे बारामती त्यांच्या चरणात मस्तक होतो, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या कानापर्यंत आवाज गेला. खरं साऊंड सिस्टम अतिशय सुंदर, खूप छान साऊंड सिस्टीम लावली त्यांचे. ही वायर भारी, माईक भारी, ते तर साऊंड सिस्टीमवाले अतिशय भारी आहेत, लय भारी म्हणायचं आहे का नाही. त्यांच्या चरणात मस्तक होतो. त्यांच्या मार्फत इथे येण्याचा योग आला आमच्या आबी महाराजांना खूप काळजी होती. व आबी नाही तू कधीच नाही आहे का नाही. कारण त्यांनी परत तारीख बदलल्यानंतर मला फोन केला, महाराज तुमची तारीख खाली आहे का. मग सुयोगाने तारीख त्या दिवशीची होती पण ती कॅन्सल झालेली होती. तिथं मला तारीख भेटली, कारण आबांची पुण्य आहे की माझ्या कीर्तनाला महाराजांनी यावं म्हणून ती तिकडची कॅन्सल करून इकडं आलो. ते तुमच्या चरणी, सर्वांच्या चरणी इथं पाहुणे रावळे कोकरी कुटुंबाच्या सर्वांच्या नातेवाईकांच्या सर्वांच्या चरणी. नातेवाईक म्हणलं असता आम्ही नसतो तर तो कुटुंब बोंबाला असता आहे का नाही. पण सर्व आलेले पाहुणे रावळे सगळे चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा संपली, थोडा वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा संपल्यास जाहीर करतो. यानंतर कुटुंबातले लोक जेवढी 5 मुले असतील ते सगळे नातेसंबंध घरातली तेवढी सर्वांनी फोटोच्या जवळ यायचं आहे. त्यानंतर अभंग होईल, पुष्पवृष्टी करायची आहे. नाही उच्चार्य बिघडवे आपला राजा
सदस्य पुढे या. घरात मुलं मुली आहेत त्यांनी पुढे या. मी जातो तुम्ही कृपा असू द्यावे. वाढवेळ झाला पांडुरंग. अंतकाळी विठवा मासे पावलो. वाढवेळ झाला पांडुरंग. या ठिकाणी हरिभक्त पारायण